त्यामुळे थोडंसं सरांना विचारलं, बोलायचं का भरपूर? तर मला बोला, काही हरकत नाही. सगळ्यात पहिलं सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय तुमचे मुख्याध्यापक सर, म्हणजे आगरी समाज संस्थेचे संदेश म्हात्रे आणि पाटील सर. सर पण आमचे मेंबर आहेत हा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मित्र म्हटलंय तुम्हाला लक्षात घ्या. हा. आणि हे सगळे बंधू भगिनी आहेत, कारण बंधू भगिनींपेक्षा मित्राचं नातं जास्त जवळचं असतं, बरोबर आहे. 10वी आणि 12वी नंतर काय, हे ऍक्च्युली माझा विषय आहे. आता 12वी नंतरचा विषय मी थोडंसं बोलणारच याच्यामध्ये बोलता बोलता, कारण तुम्ही 12वी करणारच आहात ना पुढे, आणि 10वी पण पुढल्या वर्षी द्यायचीच आहे, आणि यावर्षी 10वी दिलेली आहे. सगळ्यात पहिला आपल्याला काय हवंय 10वी नंतर, रिझल्ट नंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात पहिला मी 10वीच्या मुलांसाठी सांगतोय खास, आणि मला वाटतं 30 एप्रिल लास्ट डेट आहे. 30 एप्रिल, 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म, रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे फर्स्ट फॉर्म, तो भरायचा आहे. तो भरला नाही तर तुमचं ऍडमिशन होणार नाहीये. त्यामुळे तो फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. तो ऑनलाईन भरायचा आहे, तुमच्या मोबाईलवर भरता येईल, किंवा सायबर सेंटर जे असतात, किंवा शाळेमध्ये ती सोय केलेलीच आहे, आणि शाळेत जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता. तो फॉर्म भरायचा. रिझल्ट साधारणपणे 15 मेच्या आसपास लागायला हवा टेंटेटिव्ह, आणि 15 पर्यंत तुमचा पुढचा सेकंड फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यावेळेला तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेला काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ते पहिले मी सांगणार आहोत, कारण ते तुम्हाला लागणारच आहेत. त्यामुळे 10वीतल्या मुलांनी ते आता तयार करा नसतील तर, आणि 9वीच्या मुलांनी पण ते बघा मिळतात का, म्हणजे सुरुवात करा डॉक्युमेंटसाठी. आणि आयत्या वेळेला काय होतं, डॉक्युमेंट नसलं तर आपल्याला ऍडमिशन घेता येत नाही. तर डॉक्युमेंट्स काय काय तुम्हाला लागणार आहेत, सगळ्यात पहिले 10वीची मार्क लिस्ट. ऍडमिशनच्या वेळेला तुम्हाला तुमची जी ऑनलाईन प्रिंट येते ती पण चालते, आणि नंतर तुमची जी ओरिजिनल मार्कलिस्ट जी शाळा देते ती तुम्हाला सबमिट करायची असते. 10वीची मार्कलिस्ट लिहून घ्या. तुम्ही लिहून घेतलं तरी चालतील, वही आणि हे काढा आणि लिहून घ्या काही पॉईंट्स, आणि हा पॉईंट परत मी रिपीट करणार आहे शेवटी लास्टला. हा, आणि नंतर रिपीट करणार आहे. त्याच्यानंतर पूजा तू पुढे बस, नाही तर इथे बस, त्या मुलीला पाठी जाऊ दे, तू पाठी जा बाळा. हा, तर 10वीची मार्कलिस्ट ही तुम्हाला तुमची आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे शाळा, आणि तो ओरिजिनल दाखला शाळेमध्ये कॉलेजला तुम्हाला जमा करावा लागतो. नंतर तुमचं डोमासाईल म्हणजे तुमचा रहिवासी दाखला, तो पण काढावा लागतो. 12वी नंतर तो कंपल्सरी आहे. 10वीला शाळा 11वीला ऍडजस्ट करून घेते, ठीक आहे, पण तुम्हाला 12वी नंतर तो लागणारच आहे, ते डोमासाईल सर्टिफिकेट. त्यानंतर दुसरं अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला. तुम्ही कुठल्या जातीमध्ये आहात त्याचा दाखला लागतो. त्याच्यानंतर त्याचं कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजे जात प्रमाणपत्र सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला. जातीय दाखला असतोच, पण ते प्रमाणित करावं लागतं. ते कास्ट व्हॅलिडिटी हे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. ते जर नसेल तर तुमची कास्ट व्हॅलिड धरली जात नाही, तुम्हाला द्यावा लागतो. नंतर परत रिपीट करणार आहे, हा महत्वाचा पॉईंट, हा परत मी रिपीट करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर, म्हणजे उच्च उत्पन्न गट जर असेल, म्हणजे 8 लाखाच्या वरती जर पगार असेल वडिलांचा, आता मला वाटतं बरेच जण आपण मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे तेवढं पेमेंट असण्याची मला गॅरंटी वाटत नाही, पण ठीक आहे, असू शकतं, असं काही नाही. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती असेल त्यांना एक नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतं, किंवा उत्पन्नाचा दाखला म्हणतो आपण, तो तुमचा तलाठी देतो, किंवा ग्रामपंचायत मधून सरपंच देतो, पण तो, आणि त्यानंतर तहसीलदार ऑफिस म्हणून तहसीलदारांचा उत्पन्न दाखला, तो एक दाखला आपल्याला लागतो. तो एक महत्वाचा दाखला आहे. त्याच्यानंतर दुसरं अजून एक महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड सगळ्यांकडेच आहे आता, पण ते अपडेटेड हवंय बाळांनो, लक्षात घ्या. अपडेटेड म्हणजे ते आधार कार्ड तुमचं मोबाईल, तुमचा नंबर जो त्यावर लिंक केलेला असला पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, मग सगळ्यांनी हात वरती केले, त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर त्या आधार कार्डला लिंक करायचा, आईचा बाबांचा नाही करायचा. तुमचा नंबर त्या आधार कार्डला लिंक करायचा, आणि ते अपडेटेड आधार कार्ड, त्यावरती डेट ऑफ बर्थ, लेटेस्ट तुमचा फोटो. नाही काय होतं, लहानपणी काढलेला असं आधार कार्ड, लहानपणीचा फोटो असतो, 2री, 3री, 4थी, 5वीतला, तो नाही चालणार. तो तुमचा आता लेटेस्ट अपडेटेड तुमचा फोटो आणि अपडेटेड मोबाईल नंबर त्याच्यावरती असला पाहिजे. असे हे तुमचे मेन डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेला लागणार आहेत. परत रिपीट करतो नंतर मी, ठीक आहे. आता ऍडमिशन झाले, आता कुठे जायचं, कोर्स कुठला करायचा, काय करायचं, याच्यावरती आपण बोलूया. सगळ्यात पहिलं मगाशी संदेश म्हात्रे सरांनी सांगितलं की मित्र गेला म्हणून मी त्याच्या पाठोपाठ गेलो. ऍडमिशन्स घेताना आपल्याला 11वीला किंवा 11वी 12वी नंतर पुढे आपल्याला आपलं स्वतःला ठरवायचे मला कशात इंटरेस्ट आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मी तुम्हाला मुलांना मेंढरच म्हणतो, मेंढरच आहात तुम्ही. मेंढरांचं कसं असं माहितीये का, मेंढरातला पुढचा मेंढरू असतो ना, तो जिथे जातो ना त्याच्या पाठी सगळी मेंढर जातात.
आणि तो मुलांचं तेच आहे. तिने ऍडमिशन घेतलं ना आर्ट्सला, मग मी आर्ट्सला, तिने कॉमर्स मी कॉमर्स, मग तिने सायन्स मी सायन्स, सायन्स मध्ये कुठलं घेतलंय तर तिने हे घेतलं म्हणून मी हे घेतलं. अजिबात नाही. प्रत्येकाचा ब्रेन हा वेगळा आहे, प्रत्येकाचा IQ वेगळा आहे, बुद्धिमत्ता वेगळी आहे. प्रत्येकाला कुठला विषय आवडतो त्याच्याप्रमाणे आपल्याला ऍडमिशन घ्यायचे. आई वडिलांचं पण ऐकू नका. आई वडिलांची अपेक्षा काय असते की मला डॉक्टर व्हायचं होतं, मी डॉक्टर झालो नाही, मग माझ्या मुलाने डॉक्टर व्हायला पाहिजे. त्याची कॅपॅसिटी आहे का? आपल्याला आपलं कळतं की आपली किती कॅपॅसिटी आहे, त्याप्रमाणे ठरवा. तुम्ही ठरवा. 3 इडियट पिक्चर पाहिलाय? पाहिलंय ना? त्याच्यामध्ये कोण 3 हिरो आहेत? एक राजू रस्तोगी, दुसरा फरहान आणि तिसरा रॅन्चो. फरहानला काय व्हायचं असतं माहितीये? फरहानला फोटोग्राफर व्हायचं असतं. पाहिलं ना पिक्चर की नाही? पण बाबा काय म्हणतात, नाही इंजिनियर व्हायचं. आणि मग शेवटी तो रॅन्चो म्हणजे आमिर खान त्याला सांगतो, नाही तुझं करिअर हे आहे ना, मग त्याचा तो फोटो काढलेला असतो, तो कुठे त्या याला पाठवतो, तो फोटोग्राफरला, आणि मग तो फरहान तिकडे जातो. इंजिनियर होत नाही. बरोबर आहे? इंजिनियर कोण होतो? तो रॅन्चो. बरोबर ना? म्हणजे रणछोडदास छानछड नाही, तो ऍक्च्युली कोण आहे? तो दुसरा आहे. रणछोडदास छानछड अजून वेगळा असतो. तो आणि तो राजू रस्तोगी हे दोघे चांगले इंजिनियर्स होतात, चांगले जॉब त्यांना मिळतो. तो नाहीच. रॅन्चो जो आहे तो ऍक्च्युली काय करतो? तो सायंटिस्ट आहे. बरोबर ना? तो सायंटिस्ट आहे, पिक्चर मध्ये दाखवलेला आहे. मग त्याला त्याच्यात इंटरेस्ट असतो. त्यामुळे तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे त्याच्याप्रमाणे पुढे जा. आई बाबा म्हणतायत, शेजारी म्हणतायत, काय नाही, गायडन्स घ्या. सरांचा गायडन्स घ्या, आमचा गायडन्स घ्या, सगळ्यांचा गायडन्स घ्या. बाबा मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, काय करूया, कसं करूया, त्याप्रमाणे करायचं. आता हा इंटरेस्ट कसा ओळखायचा मला कशामध्ये आहे? तर 8वी 9वी 10वी 8वी 9वी 10वी हा तुमचा बेस आहे, लक्षात घ्या. 9वी तुमचा बेस आहे. तुम्हाला काय करा, सगळ्यात पहिला आता 10वीच्या मुलांनी तर कराच, पण आता जी 9वीची मुलं 10वीला जातील त्यांनी काय करायचं, स्वतःला 3 प्रश्न विचारायचे, वहीमध्ये लिहायचे. पहिला प्रश्न, मला आवडलेला विषय, मला कुठला विषय आवडतो. दुसरा, मला ठीक आहे हा विषय जरासा आवडतो. आणि तिसरा, मला गणित आवडतच नाही, मला मॅथ्स आवडतच नाही, म्हणजे विषयाचं. तर तुम्हाला मॅथ्स आवडत नाही तर तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊन उपयोग आहे का? तिथे तर मॅथ्सच आहे सगळं. बरोबर ना? त्यामुळे न आवडलेला विषय जो असेल त्याचा विचारच करू नका. आता एखादा म्हणजे नाही सर मी करेन, अभ्यास जोर लावेन, ठीक आहे. तेवढी तुमची कॅपॅसिटी असेल, करायची वृत्ती असेल तर नक्की विचार करा. पण मला गणितामध्ये 100 पैकी जमतेम 35 ते 40 मार्क्स मिळतात, तर मी तो विषय घेऊन पुढे त्याच्यामध्ये करिअर करायचा प्रयत्न करेन. तर शक्यतो मित्रांनो होणार नाहीये. मग आवडीचा विषय हा फर्स्ट ऑप्शन. मग मला हिस्ट्री आवडते, ठीक आहे ना, हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन करा, BA करा, MA करा, त्याच्यात PhD करा, रिसर्च करा, बरंच आहे. इकॉनॉमिक्स आहे. त्यानंतर भूगोल आवडते, भूगोलामध्ये जा. सायन्स आवडते, सायन्समध्ये पुढे जाता येईल. म्हणजे आवडीचा विषय हा पहिला प्रेफरन्स द्या ऍडमिशन नंतर. 11वीला, 12वी नंतर पण तेच. ठीक आहे, मला बायोलॉजी आवडते, मला बायोलॉजीमध्ये डिसेक्शन्स आवडते. ती मुलगी म्हणाली MBBS करायचंय, ठीक आहे तिकडे जा. मग त्याप्रमाणे पहिले आवडीचा विषय सिलेक्ट करा आणि त्या विषयाप्रमाणे आपल्याला पुढे जायचं. न आवडलेला विषय बाजूला काढा, त्याकडे बघूच नका आणि पुढे जा. आणि आता तर NEP मध्ये गव्हर्नमेंटने ती फॅसिलिटी दिली आहे तुम्हाला 8वी पासून. तुमची 9वीची बॅचची शेवटची बॅच आहे बहुतेक, किंवा 9वीची शेवटची बॅच आहे. पुढल्या वर्षी NEP लागू होणार आहे. मग पुढल्या आता जी 8वीची मुलं आहेत त्यांना NEP करायचं, आणि त्या NEP मध्ये गव्हर्नमेंट हे स्किल वरती जास्त फोकस करते. त्यानंतर मी बोलणार आहे काय आपल्याला एक्झॅक्टली करायचे ते. तर तुम्हाला जो आवडेल विषय तो 8वी पासूनच सिलेक्ट करायचा आपल्याला. या NEP मध्ये आपण तसं करतोय. आता हे आपले ठरलं की आपण याच्याप्रमाणे जाणार आहोत. आता आपण ऍक्च्युअल फॅकल्टीज मीन्स आपल्या विषयांकडे येऊया. कुठले कुठले विषय? सगळ्यात पहिला मेन विषय आपण बघतो तो टेक्निकल साईड. टेक्निकल साईडला अजिबात मरण नाहीये. आता टेक्निकल साईड मध्ये कुठल्या कुठल्या साईड्स येतात? तर सगळ्यात पहिली येते ITI. ITI ला आपण दुय्यम लक्ष देतो. वाटतं ठीक आहे काय हा ITI होल्डर आहे. ITI होल्डर्सला 100% जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. 100% जॉब आहे. का ITI हा स्किल बेस्ड आहे. इंजिनियरला जॉब नाही, पण ITI ला जॉब आहे. ठीक आहे का? ITI हा मुलगा ऍक्च्युअल फील्ड वर्कवर काम करतो. सांगू का तुम्हाला? हा बोला ना. ITI झालेल्या जे आम्ही ट्रेनिंगला येतात त्यांना 12,000 रुपये स्टायपेंड असते, आणि ग्रॅज्युएट इंजिनियरला आमच्याकडे 3,500 रुपये स्टायपेंड असते. आज फरक तुम्हाला सांगत होता. ITI ला कमी समजू नका, तर चालू करा. ITI हा खूप महत्वाचा आहे. ITI ला अजिबात कमी समजू नका. ITI मध्ये तुम्हाला 100% जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. जॉब कुठे मिळतो? कंपनीमध्ये मिळतो. गव्हर्नमेंट जॉब आहेत, गव्हर्नमेंट जॉब आहेत, ST मध्ये आहेत, रेल्वेमध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी जॉब्स आहेत. जॉब करायचं नाही सर, मला जॉब नाही करायचं, स्वतःचा बिझनेस करता येईल, वर्कशॉप टाकता येईल. समजा ITI वेल्डिंग,
वेल्डर्सला इतके काम आहेत की तुम्ही त्यांना सांगितलं अहो दादा आमच्या घराची शेड बनवायची आहे, नाही नाही मला वेळ नाही, मला ऑलरेडी एवढी काम आहेत. प्लंबर, साधा तुमचा नळ बसवायचा असेल, नळ रिपेअर करायचा असेल तर कमीत कमी 100 रुपये नुसता नळाला हात लावायचे घेतात. आणि ते नळ आणायचा किंवा त्यातला पार्ट आणायचा तो समजा 500 रुपयाचा असेल तिथे त्यांचं कमिशन असतं. ते अजून पुढचं म्हणजे तुम्हाला जॉब नसेल काय तर तुम्हाला बिझनेस करता येतो, स्वतःचा बिझनेस करता येतो, वर्कशॉप टाकता येईल आणि तुम्हाला त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला बाकीची तुमच्या गावातली मुलं किंवा हाताखाली घेता येतील. तर आयटी हा एक विषय आहे. आता काही मुलं म्हणतात नाही सर आम्हाला पुढे शिकायचे, तर आयटीआय करून पण पुढे शिकता येतं ना बाळांनो. आयटीआय झाल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमाला ऍडमिशन मिळतं. आणि डिप्लोमा करून पण सेम तुम्हाला जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, कंपनीजमध्ये जॉब आहेत, स्वतःचं परत वर्कशॉप टाकू शकतो आपण, स्मॉल स्केल इंडस्ट्री टाकता येते आणि गव्हर्नमेंट आणि बँक चांगलं लोन देतं आपल्याला कमी अमाऊंटमध्ये. स्किल इंडिया जे म्हणतो आपण, म्हणजे मोदींनी जे सुरू केले स्किल इंडिया, त्या स्किल इंडियामध्ये आपल्याला चांगलं बऱ्यापैकी अमाऊंट मिळते लोन आणि अमाऊंटला तुम्हाला इंटरेस्ट पण खूप कमी असतो. तर हे तुम्हाला करता येतं. डिप्लोमा हा दुसरा ऑप्शन आहे टेक्निकल मधला, ज्याच्यामध्ये बरेच साईड्स आहेत. तुम्हाला आवडेल तो साईड तुम्ही घेऊन पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला डिप्लोमा नंतर पण पुढे वाटलं की आपल्याला पुढे शिकायचे, अजून एज्युकेशन चालू ठेवायचे, तर डिप्लोमा नंतर आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं. फक्त त्याच्यामध्ये एक फटका असा बसतो, ड्रॉबॅक असा आहे की तुम्ही डिप्लोमाला समजा इलेक्ट्रिकल सब्जेक्ट घेतला असेल डिप्लोमाला आणि तुम्हाला वाटतं डिग्रीला मला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं असेल तर तुम्हाला साईड बदलता येत नाही. त्यामुळे डिप्लोमाला ऍडमिशन घेताना आताच ठरवायचं की बाबा मला कशात पुढे करिअर करायचं, कारण नंतर बदलता येत नाही. डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला ऍडमिशन तुम्हाला मिळणार आहे. डायरेक्ट सेकंड इयर नंतर 2 वर्षानंतर तुम्ही 3 वर्षानंतर तुम्ही डिग्री इंजिनियर होऊन बाहेर पडता. मग तुमच्याकडे डिप्लोमाचं सर्टिफिकेट प्लस असतं, प्लस डिग्री सर्टिफिकेट असतं, असं तुम्हाला करता येतं. आता डिग्री इंजिनिअरिंग करताना 2 ऑप्शन तुमच्याकडे असतात. एक तर 11वी-12वी करून जायचं, 11वी-12वी करून पुढे 4 वर्ष डिग्री इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा करून डिप्लोमा 3 वर्ष आणि पुढे 3 वर्ष डिग्री इंजिनिअरिंग, एकूण 6 वर्षच जातात. मग तुम्ही 11वी-12वी करून डिग्रीला जा किंवा डिप्लोमा करून डिग्रीला जा. डिप्लोमा करून गेला तर ऍडव्हान्टेज काय, तर एक डिप्लोमा सर्टिफिकेट आपल्याकडे आहे, जॉबसाठी फायदेशीर आहे आणि डिग्री सर्टिफिकेट आहे. हे 2 तुम्हाला वेगळे ऑप्शन्स आहेत डिप्लोमाचे. म्हणजे हे टेक्निकल विषयच मी तुम्हाला मेन सांगितले. टेक्निकल मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हे 2 ऑप्शन्स आहेत. पुढे आता 11वी कडे यायचं, नाही मला कॉलेजला जायचं, 11वी-12वी करायचे, तर 11वी साठी तुम्हाला जायचं असेल तर ऑप्शन्स कुठले कुठले आहेत. तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे आर्ट्स. आर्ट्सला आपण सध्या काय करतो, खूप कमी लेखतो. आर्ट्स नाही, आर्ट्स मध्ये काय करिअर आहे, आर्ट्स मध्ये पण बरंच करिअर आहे. आर्ट्स मधून तुम्हाला आयआयटी ला जाता येतं. आयआयटी माहिती आहे ना, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारतातली सगळ्यात मोठी टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, नंबर 1. आयआयटी मधून तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला कंपन्या म्हणजे हसत हसत घेतात. म्हणजे आयआयटीएनचा शिक्का, इथे शिक्का बसला आयआयटीएन्स, की तुम्हाला जॉब चांगला मिळतो. आता थोडंसं प्रॉब्लेम आहे, ते पण मी नंतर डिस्कस करणार आहे थोड्या वेळाने, काय होतंय त्याचं ते. ठीक आहे, पण आयआयटी साठी तुम्हाला सायन्सच पाहिजे किंवा JEE ची परीक्षा पाहिजे असं नाही. आयआयटी तुम्हाला आर्ट्स करून पण आयआयटी मध्ये जाता येतं, डिझायनिंग मध्ये. तो वेगळा कोर्स आहे, तो वेगळी साईड आहे, असं बोलू आपण त्याच्यावरती. आता हे आर्ट्स करून काय करायचं, आर्ट्स मध्ये तुम्ही BA केलं, बॅचलर इन आर्ट्स, नंतर पुढे MA केलं, मास्टर इन आर्ट्स, PhD करता, रिसर्च करता येतो. मग अशी म्हटलं बरं, हिस्ट्री घेतलं, हिस्ट्रीमध्ये रिसर्च करायचंय, जिओग्राफीमध्ये करायचं, रिसर्च करता येतो. आणि आर्ट्सचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिसेस जी आहेत, UPSC ऐकलेलं, UPSC ऐकलेलं आहे, शाबास. UPSC, MPSC. UPSC म्हणजे भारत सरकारची परीक्षा असते. हा, त्याच्यामुळे काय होता येतं, कलेक्टर होता येतं आपल्याला. कलेक्टर, IAS म्हणतो आपण, IPS म्हणतो. ठीक आहे, मी इंडियन पोलीस सर्व्हिस, त्यानंतर IFS मी इंडियन फॉरेन सर्व्हिस, म्हणजे आपल्याला फॉरेन याच्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला IFS ची एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे, या एक्झाम्स आपल्याला UPSC MPSC देता येतात आर्ट्सच्या मुलांना. त्यानंतर स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात. त्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेमधून तुम्ही गव्हर्नमेंट जॉबकडे जाऊ शकता. तलाठी होता येतं, मला वाटतं ग्रामसेवक होता येतं, त्यानंतर बँकिंगकडे. बँकिंगसाठी शक्यतो आर्ट्सची मुलं नाही होत, कॉमर्सच्या मुलांना जावं घेतात. पण बाकीच्या एक्झाम ज्या आहेत त्या आपल्याला देता येतात. पोलीसची आपल्याला एक्झाम देता येते. पोलीस भरती जी असते त्या पोलीस भरतीमध्ये 12वी आर्ट्सची मुलं पण ऍडमिशन घेतात. आणि उलट आर्ट्स घेतल्यामुळे काय होतं, अभ्यासाला कमी करावा लागतो आणि फिजिकल जे आहे ते आपल्याला जास्त त्यावरती मेहनत करता येते. म्हणजे धावणं, पळणं किंवा आपण काय अजून एक्सरसाइज, कारण बॉडी फिट व्हायला पाहिजे आपली. पोलीसच्या मेडिकलमध्ये, कारण पोलीसच्या मेडिकलमध्ये काय होतं, खूप धावायला लागतं. आणि मग काही मुलांचं तुम्ही ऐकत असाल बऱ्याच वेळा,
धावता धावता पडला पडला आणि तिथल्या इथे गेला, असं पण होतं का? तर ते फिजिकल फिटनेस नसतं. त्यामुळे फिजिकल फिटनेस व्हायला पाहिजे. त्यामुळे आर्ट्स करून तुम्ही जे आहे पोलीस याच्याकडे जाऊ शकता. युपीएससी एमपीएससी कडून युपीएससी कडून तुम्हाला म्हटलं तुम्ही कलेक्टर होऊ शकता. लक्षात घ्या, असं काही नाही बाबा आम्ही गावाकडची मुलं आम्ही कलेक्टर कसं होणार. होऊ शकता, फक्त मनाची जिद्द पाहिजे, अभ्यास करायची तयारी पाहिजे. त्यानंतर एमपीएससी मधून तुम्हाला तहसीलदार होता येतं किंवा PSI पोलीस सब इन्स्पेक्टर तलाठी होता येतं. हे एमपीएससी कडून आपल्याला जाता येतं आणि तुम्हाला आर्ट्स कडून ते एमपीएससी कडे आपल्याला जाता येईल. त्यामुळे आर्ट्स एक चांगलं ऑप्शन आहे. ज्यांना सायन्स बद्दल भीती वाटते त्यांच्यासाठी म्हणतो. दुसरं अजून एक चांगलं ऑप्शन आहे आर्ट्सच्या मुलांसाठी, ते म्हणजे लॉ, वकील. आणि आपल्याकडे अलिबागमध्ये आमच्या JSM कॉलेजमध्ये लॉ कॉलेज आहे, ज्याला 12वी नंतर पण ऍडमिशन येतं. 5 वर्षाचा लॉचा कोर्स आहे 12वी नंतर. किंवा तुम्ही जर BA केलं म्हणजे ग्रॅज्युएशन केलं, नुसतं BA नाही, तो कॉमन आहे सब्जेक्ट. त्याला आर्ट्सची मुलं पण जाऊ शकतात. BA BSc BCom कोणी लॉची एंट्रन्स एक्झाम असते, ती एंट्रन्स एक्झाम पास झाली तुम्ही लॉ करू शकता, वकील होऊ शकता. आणि वकील झाल्यानंतर तुम्हाला पुढे स्वतःच प्रॅक्टिस करावी लागते किंवा एखाद्या वकिलाच्या अंडर प्रॅक्टिस करता येते, स्वतःच सुरू करता येतं. किती उत्पन्न मिळू शकतं वकील असेल तर? चांगला जर तुमचा कमांड असेल तर एका केसचे काही लाख रुपये घेतात, एखाद्या केसचे. ठीक आहे. नाहीतर मग काय होतं, तुमचा जर कमांड नसेल तर काय काहीच नाही होणार. शेवटी आत्मविश्वास, कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे, की आम्ही कॉन्फिडन्सने फाईट करू, ती केस लढू, तर तुम्हाला चांगलं मिळणार आहे. त्यामुळे तो बिझनेस आहे, तिथे होऊ शकतं. त्यानंतर हे तुमचं लॉ एक्झाम देऊन तुम्हाला न्यायाधीश म्हणून होता येतं, जज होता येतं. आता रिसेंटलीच अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला, आगरी समाजातला एक मुलगा सन्मान पाटील मुलगा, तो न्यायाधीश झाला. म्हणजे खारेपाट एरिया मधला तो पहिला मुलगा आहे जो न्यायाधीश झाला. ठीक आहे. लॉ करून JSM कॉलेज लॉचा विद्यार्थी होता, तो न्यायाधीश झाला. ठीक आहे. म्हणजे ते पण फक्त काय माहिती मित्रांनो, पिरामिडच्या टोकाकडे बघायचंय. टोकाला जागा कमी आहे ना, आपल्याला तिथे वरती उभं राहायचं. किती उभं राहणार वरती टोकावरती? एकटाच उभा राहू शकतो किंवा 2 उभे राहू शकतात एकमेकांना पकडून. तुम्ही म्हणा आम्ही 100 जण उभे राहू, सगळे खाली याल आणि 100 जवळ चढू पण शकत नाही. तेवढी कॅपॅसिटी आणि तेवढी मेहनत हवी आहे. एव्हरेस्ट शिखर सर करायचं ही खायची गोष्ट नाही. सर करता येतं ना, तेवढी आपल्याकडे काय कॅपॅसिटी पाहिजे आणि मेन म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे. तर ते आपल्याला करता येईल. त्यानंतर मगाशी जे म्हटलं आपल्याला IIT मध्ये जाता येतं का, आर्ट्स म्हणून जाता येतं. डिझायनिंगचे काही कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसला आपल्याला IIT मध्ये जाता येतं. IITची स्पेशल ब्रांच आहे डिझायनिंगची, मुंबई IIT मध्ये आहे ती. त्यानंतर पुढचे ऑप्शन जे आहेत आर्ट्स वाल्यांसाठी, हे कॉमन आहेत, आर्ट्स सायन्स वाले पण जाऊ शकतात. ते तुम्हाला मास मीडिया म्हणजे काय असतं, हे जे आपण टीव्ही वरती न्यूज ऐकतो, अँकर्स किंवा बातम्या पत्रकार जे असतात किंवा वार्ताहर किंवा सोशल मीडिया. तर बघा तुम्ही सोशल मीडियावरती बरंच अपलोड केलं जातं, आपण करतो, पण आपल्याला केलेल्या कंटेंटला काही अर्थ नसतो. पण काही कंटेंट जे असतात हे प्रॉपर असतात, म्हणजे व्यवस्थित दिलेलं असतं, व्यवस्थित. आता IPL मध्ये बघा, एखाद्या बॅट्समनने 6 मारला 4 मारला की ते जे वरती येतं ते खूप वाचण्यासारखं असतं. मी नुसतं नाही करत, त्याचं नाव जोडलेलं असतं त्या बॅट्समनचं, त्याच्यात थोडंसं मॉडिफाय करून त्याला ते काय 6 मारलेलं असं किंवा असं. हे कुणाला जमतं? हे त्यांचं ते स्किल आहे. ते स्किल तुम्हाला मास मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये करता येतं. कम्युनिकेशन मीडियामध्ये जाता येतं आपल्याला आर्ट्सच्या मुलांना. ठीक आहे. त्यानंतर अजून एक वेगळा साईड तुम्हाला आहे, ती म्हणजे VFX, व्हिडिओ एडिटिंग. म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ घेतलेला आहे किंवा एखाद्याने व्हिडिओ केलाय, त्या व्हिडिओला एडिट करायचं, तो पण खूप चांगला जॉब आहे, खूप चांगली त्याला ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप चांगलं करिअर आहे. त्याच्यामध्ये आता AI चा वापर करायचा आपला, कारण AI आता पर्यायच नाही आपल्याला. AI कडे पण मी एक 10-15 मिनिटं बोलणार आहे नंतर, तर ते करता येईल तुम्हाला. हे आर्ट्सचे ऑप्शन झाले. त्याच्यानंतर कॉमर्स, मी एक जास्त डिटेल्स मध्ये जाणार नाहीये, थोडं नंतर परत आपण तुम्हाला माझा मी नंबर देईन, कोणाला अजून वेगळं काय हवं असेल तर पर्सनली मला फोन करून आपण त्याच्यावर डिटेल्स मध्ये बोलू नंतर आपण. आता आपण कॉमर्स कडे येऊ. कॉमर्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वाणिज्य. आता सगळ्यात पहिलं आपण प्रेफरन्स करतो सायन्स, त्यानंतर मग कॉमर्स आणि नंतर मग आपण शेवटी आर्ट्स कडे येतो. कॉमर्स जे आहे, आणि असं काय नाही आमच्याकडे 2 वर्षापूर्वी 92% मार्क्स मिळालेल्या मुलीने आर्ट्स घेतलं आणि आर्ट्स मध्ये करिअर केलं. आणि आमच्याकडे 40% मार्क्स वाला मुलगा पण सायन्स कडे येतो. म्हणजे असं काय नाही, तुम्हाला तुमची जी करायची वृत्ती आहे, मी ठरवलं बाबा मला याच्यात करिअर करायचं, तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकतो. फक्त शेवटपर्यंत जायचं, आपल्या मध्येच सोडायचं नाहीये.
तर सेकंड ऑप्शन आहे आपल्याला कॉमर्स. कॉमर्स मधून पण युपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम देता येतात, ज्या मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. पण कॉमर्स हे शक्यतो कशासाठी करतो आपण, तर सीए साठी. सीए माहितीये, चार्टर्ड अकाउंट. म्हणजे तुमचं इन्कम टॅक्स वगैरे जे काय असेल, तुम्हाला किती टॅक्स बसणार आहे, किती टॅक्स तुम्हाला तुमचा रिफंड येणार आहे, हे सगळं जे असतं हे सीए बघतो, सीए करतो ते सगळं, चार्टर्ड अकाउंट. त्यानंतर सीएस दुसरा एक आहे, कंपनी सेक्रेटरी म्हणतात त्याला, सीएस. कारण सीएस म्हटलं की कॉम्प्युटर सायन्स, मी आता कॉम्प्युटर सायन्सच बोलत होतो, कारण सीएस म्हटलं की कॉम्प्युटर. पण सीएस म्हणजे तुमचा हा जो फेज आहे त्याला म्हणतात कंपनी सेक्रेटरी. त्याला पण चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे कंपनीमध्ये, तुम्हाला चांगलं मिळतं त्याच्यामध्ये. आणि तिसरं एक त्याच्यामध्ये कॉमर्स वाल्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे, ती सीएमए, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी. म्हणजे ते पण कंपनीमध्ये तुम्हाला त्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी. पण मित्रांनो, हे तिन्ही कोर्सेस जे आहेत याला प्रचंड अभ्यास करावा लागतो. सीएचा रिझल्ट जो आहे, सीएच्या 3 परीक्षा असतात. फायनल परीक्षेमध्ये तुम्हाला हार्डली 6 ते 7% रिझल्ट लागतो. म्हणजे 100 मुलांनी ऍडमिशन घेतलं असेल तर 100 पैकी 6 ते 7 मुलं सीए होतात. आणि सीए झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट लगेच मिळत नाही. तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष त्या एखाद्या सीएची जी फर्म असते, कंपनी असते, त्याला फर्म म्हणतात, त्या फर्ममध्ये तुम्हाला 1-1.5 वर्ष काम करावं लागतं. त्याचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला फायनल सर्टिफिकेट मिळतं. जसं इंजिनियर्सला अप्रेंटिसशिप करावी लागते, इंटर्नशिप म्हणतो, पण अप्रेंटिसशिप नाही. ही तुमची ताई बसली आहे, ती आता इंटर्नशिप करते कॉम्प्युटर सायन्स मध्ये, फायनल इयरला आहे ती आता. ती पण नंतर थोडीशी बोलणार आहे, ती इच्छा असली तर सांगणार आहे बोलायला मी. तर तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते, तिथे 6 महिन्याची आहे. आणि सीए साठी तुम्हाला 1.5 वर्षाची, 1.5 ते 2 वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर तुम्हाला सीए म्हणून काम तुम्ही करू शकता. हे झालं कॉमर्सचे ऍप्लिकेशन्स. आता राहिलं तुमचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सायन्स. सगळ्यांना सायन्स मध्ये जायचंय, सगळ्यांना डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे. कारण डॉक्टर इंजिनियर म्हटलं की खूप त्यांना वाटलं की खूप काहीतरी आहे. काही नाही, बरेचसे असे विविध कोर्स आहेत, ते बघूया आपण काय काय आहेत. आता सायन्स मध्ये तुम्हाला कुठले कुठले कोर्सेस करता येतात, काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर सगळ्यात पहिलं मेडिकल. ती ताई म्हणाली मेडिकलला जायचंय, एमबीबीएस ला जायचंय. आता एमबीबीएस ला जायचं असेल तर किती मार्क्स लागतील ते पण मी सांगतो. त्यासाठी आताच अभ्यास करायला हवाय. ठीक आहे, मी म्हणेन मी 12वी नंतर नीटची एक्झाम देणार आहे आणि तेव्हा चांगला अभ्यास करेन, नाही, आतापासून करायचं. मेडिकल. दुसरं ऑप्शन आहे इंजिनिअरिंग, हे 2 सगळ्यांना माहिती असतात. तिसरं ऑप्शन आहे आर्किटेक्चर, तेही माहिती असतं, आर्किटेक्ट व्हायचं, आर्किटेक्चर व्हायचं. त्यानंतर पुढचं चौथं ऑप्शन आहे ऍग्रिकल्चर. खूप महत्वाचे फील्ड आहे ते पण, ऍग्रिकल्चर म्हणजे शेती. त्यानंतर फार्मसी आहे, औषध निर्माण शास्त्र म्हणतो आपण त्याला. त्यानंतर डिफेन्स अकॅडमी आहे, डिफेन्स म्हणजे मिलिटरीमध्ये जाता येतं, डिफेन्स आहे. त्यानंतर मर्चंट नेव्ही हा एक वेगळा अजून ऑप्शन आहे. थोडं थोडं मी बोलेन त्याच्यावरती. बायोटेक्नॉलॉजी आपल्याला जाता येतं, बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्चकडे जाता येतं, म्हणजे सायंटिस्ट होता येतं, ज्याची आपल्याला गरज आहे. म्हणजे मला तर इतकं वाईट वाटतं आपल्या देशाबद्दल, म्हणजे तुमच्या तरुण पोरांबद्दल. किती आहे भारताची लोकसंख्या, किती आहे का ताई, किती आहे, कोण सांगेल भारताची लोकसंख्या किती आहे, अंदाजे सांगा कोणीतरी. अंदाज सांगा. 150 कोटी, बरोबर आहे. 140-150 कोटीच्या आसपास आहे. 150 कोटी आकडा लिहिता येईल, किती आहे तो, 000 वरती थोडं कठीण पडेल. 150 कोटी लोकसंख्या असलेला आपला भारत देश जगातला सगळ्यात तरुण देश. कारण जगातले सगळ्यात तरुण लोक भारतामध्ये आहेत. ठीक आहे, पण आम्ही काय करतोय, आम्ही मोबाईलवरती टाइमपास चाललाय. ठीक आहे, समोरचं काहीतरी सांगतोय ते आम्ही ऐकतोय. आता बघा, तुम्ही स्वतःच बघा, स्वतःला ठरवा किती आपण ऐकतोय ते काय. ठीक आहे, 150 कोटी भारत देश, 50 कोटी तरुण असतील, एक अंदाज 50 कोटी तरुण असतील. 50 कोटी तरुणांपैकी एकाही मुलाला रिसर्च मध्ये जाऊन जगातलं सगळ्यात मोठं प्राइज नोबेल मिळू शकत नाही. मग अशी मॅडमने सांगितलं, त्यांचं मिशन नोबेल फॉर इंडिया नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. तुला बोलायचं काही नाही ना. तर नोबेल मिळत नाही आपल्याला. काय मिळत नाही, का आपण त्या रिसर्चकडे जातच नाही. मग एखाद्या प्रश्नामागचं कारण शोधायचा प्रयत्नच करत नाही. बाबा याचं का, हे का असं झालं, शिक्षकांना विचारतो का आपण, नाही विचारत. शिक्षकांचं पण चुकतं, आमचं पण चुकतं. आम्ही काय करतो काही वेळेला, बघू रे नंतर बस, तुला काय कळतं याच्यातलं, आपण नंतर, आणि ते राहून जातं. नाही, पाठीला का, शिक्षकांना सत्वा. नाही, टीचर हे सांगा हे का आलं, किंवा मॅडम हे सांगा हे का आलं, हे शिक्षकांना सांगा. आणि शिक्षकांना आवडतं, लक्षात घ्या, असं काय नाही. मी 90% पेक्षा जास्त शिक्षकांना आवडतं मुलांनी प्रश्न विचारलेले. ठीक आहे,
तर मिळत नाही आपल्याला, कारण आपण त्या रिसर्चकडे जात नाही. ते रिसर्चसाठी एक इन्स्टिट्यूट आहे, ते पण तुम्हाला सांगतो कुठली आहे ती. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अजून ऑप्शन्स आहेत. पायलट होता येतं. पायलटसाठी तुम्हाला 12वी PCM घ्यावंच लागतं, कारण ते सगळे इन्स्ट्रुमेंट जे असतात पायलटच्या समोर ते तुम्हाला ऑपरेट करता आले पाहिजेत. नाहीतर तुम्हाला कमांड मिळाली आणि तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट ऑपरेट नाही करता आलं तर काय करणार नाही. ते प्लेन उडतंय का पडतंय काही गॅरंटी नाही त्याची. त्यामुळे पायलट होण्यासाठी पण तुम्हाला सायन्समधून ग्रॅज्युएशन ऍटलीस्ट 12वी करून तुम्हाला CET देऊन पायलट होता येतं. हे ऑप्शन्स आहेत त्याच्यातले. आता इथले आपण ठराविक ऑप्शन्स ओपन करूया, काय काय आहेत ते बघूया. पहिलं जे आहे मेडिकल. मेडिकलमध्ये ऑप्शन्स काय आहेत? सगळ्यात पहिले MBBS. बरोबर ना, तुला MBBS व्हायचंय ना? MBBS नंतर पुढे MD होता येतं. त्यानंतर MS होता येतं, सर्जन होता येतं. ठीक आहे, MS MD करता येतं. त्यांना पण पुढे MBBS नंतर पुढे एक्झाम्स असते, CET असते, त्यातून जाता येतं. आता MBBS व्हायचं असेल, अजून ऑप्शन सांगतो याच्यामध्ये कुठले आहेत. दुसरं ऑप्शन आहे BDS डेंटल. त्यानंतर BAMS आयुर्वेदिक मध्ये, बॅचलर इन आयुर्वेदिक. नंतर BHMS होमिओपॅथी. हे पण डॉक्टर्स आहेत, त्यांना आयुष मंत्रालय भारताचं जे आहे त्यांची मान्यता आहे, आणि ते पण तुम्हाला डॉक्टर म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करता येते. MBBS केलं पाहिजे असं काय नाही. BAMS ला पण जाता येतं, BHMS ला पण जातं. BHMS म्हणजे काय असतं? होमिओपॅथी. म्हणजे काय असतं? त्या साबुदाण्याच्या गोळ्या असतात ना, अशी एवढी बाटली असते, त्या बाटल्यांमध्ये गोळ्या भरतात, साबुदाण्यासारख्या गोड असतात, तर 4 गोळ्या खायच्या. ते होमिओपॅथीच आहे. ठीक आहे. आणि ते होमिओपॅथीचं जे आहे ते करोनामध्ये ते इतकं त्याचं हे झालं होतं की करोना होऊ नये म्हणून त्या गोळ्या वाटल्या होत्या. गव्हर्नमेंटने गावागावातून पण वाटल्या होत्या की ह्या गोळ्या घ्यायच्या करोना होऊन. म्हणून तुम्ही पण घेतल्या असतील 2020-21 ला वगैरे, बघा आठवतंय का? तर ते BHMS होमिओपॅथी. ठीक आहे. हे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर दुसरं मेडिकलचं दुसरं वेगळं ऑप्शन आहे, ते तुमचं नर्सिंग. मुलींसाठी खास. मुलांना पण जाता येतं. त्यांना ब्रदर म्हणतात, मुलींना सिस्टर म्हणतात. तर नर्सिंगचं ऑप्शन आहे. नर्सिंगमध्ये पण 2 ऑप्शन्स आहेत. एक GNM, जे 12वी नंतर मला वाटतं 4 वर्षाचा कोर्स आहे तो GNM. 100% जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. बाहेर जाण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला बाहेर जाता येतं, परदेशी जाता येतं, आणि चांगलं पॅकेज आहे परदेशी. गल्फमध्ये जाता येतं, सगळीकडे जाता येतं. आणि इंडियन नर्सेसना, आणि मोस्टली नर्सिंग मध्ये जे आहेत त्या केरळकडच्या मुली असतात, आणि मॅक्झिमम त्या मुली ज्या आहेत केरळकडच्या या आउट ऑफ इंडिया जातात. म्हणजे नर्सेसना खूप चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यांना डिप्लोमा इंजिनियर इतकाच पगार मिळतो. तुम्हाला रिपीट करू सांगतो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे नर्सेसना. पगार जो असतो, तर GNM करता येतं, ANM पण करता येतात. ANM आहे की नाही मला माहिती नाही, पण करता येतं. मला वाटतं 1.5 वर्षाचा कोर्स आहे, 10वी नंतर करता येतो ANMचा. पण ANM कडे जाऊ नका मुलींनो, किंवा तुम्ही मुलांनी पण ठरवलं असेल तर GNM करा ऍटलीस्ट, किंवा 12वीला चांगले मार्क्स मिळवून CET आणि नीट देऊन तुम्हाला BSc नर्सिंग करता येतं. BSc नर्सिंग हे अजून वरचं आहे, त्याला तर 100% तुम्हाला बाहेर जाण्याचे चान्सेस आहेत. आणि BSc नर्सिंग नंतर मला वाटतं पुढे मेडिकलला पण येता येतं, म्हणजे डॉक्टर पण होता येतं आपल्याला. त्याच्या काही एक्झाम्स आहेत, त्या एक्झाम द्याव्या लागतात. हे जनरल म्हटलं आपण. अजून एक मेडिकल मधली एक फील्ड आहे ज्याच्याकडे लोक तुच्छतेने बघतात. कुठली आहे ती? ती आहे वेटरनरी डॉक्टर. म्हणजे काय असतं? पशुवैद्यकीय, गुरांचा डॉक्टर. अरे हा काय गुरांचा डॉक्टर आहे? अरे पण तो गुरांचा डॉक्टर तुमच्या माणसा डॉक्टरपेक्षा जास्त कमवतो. त्याला स्वतःच करता येतं बिझनेस, कारण गुरांचा, माणसाचं काय झालं, आपल्याला काय झालं, घसा खवखवतोय, ताप आला, आपण आपली गोळी आणू शकतो, डॉक्टरकडे जात पण नाही. काय घसा दुखतोय ना, जा एक एरिथ्रोमायसिन घेऊन ये, किंवा ताप आला एक क्रोसिन घे, चल एक क्रोसिन घे, बरं वाटेल. खोकला आला एक ग्लायकोडिनचं औषध घेतलं, बरं. डॉक्टरकडे गेलो का आपण? नाही. पण गुरांचं जावंच लागतं, आपल्याला कळत नाही ना गुरांना काय झालंय ते. डॉक्टरला बोलवाच लागतं. गावाकडे कोंबड्या मारायला लागल्या की काय करतो आपण? डॉक्टर येतो, मग ते काहीतरी इंजेक्शन देतो, लस देतो, आहे ना. मग तो एका कोंबडी मागे 10 रुपये घेईल, 20 रुपये घेईल. 500 कोंबड्या आल्या, झाला तो इथे तो 500 रुपये घेऊन गेला. बरोबर ना. म्हणजे वेटरनरी ऑप्शन एक चांगला आहे. त्यात तुम्हाला बँकेत जॉब मिळतो, कारण बँकेत जेव्हा इन्शुरन्स करावं लागतं, किंवा इन्शुरन्स कंपन्यामध्ये त्या गुरांचा इन्शुरन्स करतात, हल्ली करतात सगळ्यांचा. त्या इन्शुरन्स करण्यापूर्वी तो जो पशु जो आहे, तो जो प्राणी आहे, हा फिट आहे की नाही हे कसं कळणार? इन्शुरन्स कंपनीला कळणार नाही. तुमचं इन्शुरन्स जेव्हा आपण करतो, मेडिक्लेम जेव्हा करतो, तेव्हा तुमचं मेडिकल सर्टिफिकेट जोडावं लागतं. तुम्हाला कुठला डिसीज आहे, डायबिटीस आहे, की हार्टचा प्रॉब्लेम आहे, हे त्यात जोडावं लागतं, तरच तुम्हाला इन्शुरन्स मेडिक्लेमचं घेता येते. तसं गुरांचं तुम्हाला बघावं लागेल. तो गुरु तो जो प्राणी जो आहे तो चांगला आहे, तब्येत चांगली आहे की नाही हे बघून मग तुम्हाला त्याचं इन्शुरन्स करता येतं. मग त्या ठिकाणी तुम्हाला वेटरनरी डॉक्टरचीच गरज लागते.
त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे फार्मसी. फार्मसी म्हणजे औषध निर्माण. त्याच्यामध्ये पण दोन ऑप्शन्स आहेत, एक डी फार्म आहे आणि दुसरं बी फार्म आहे. डी फार्म म्हणजे तुम्हाला तो डिप्लोमा इन फार्मसी 10वी नंतर करता येतं. मला वाटतं 12वी नंतरच केलंय त्याने, 10वी नंतर बंद झालंय. आता 12वी नंतरच करावं लागतं डी फार्मसी. 2 वर्षाचा कोर्स आहे. ते केल्यानंतर स्वतःच आपल्याला मेडिकल स्टोअर, फार्मसी स्टोअर टाकता येतं किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण जॉब मिळतो. हे करता येतं आपल्याला. एखाद्या स्टोअरमध्ये पण आपण तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला लगेच जॉब मिळणार आहे. कारण सर्टिफिकेट नसेल तर डी फार्म म्हणजे तुम्हाला फार्मसी स्टोअरला परमिशन नाहीये. ते लागतंच सर्टिफिकेट तुमचं, ते कंपल्सरी आहे. डी फार्म आहे. त्यानंतर बी फार्म आहे. डी फार्म तुम्हाला MR म्हणून पण जॉब करता येतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. या औषधांचं तुमच्या डॉक्टरकडे जाऊन बाबा हे औषध प्रिस्क्राईब करा, हे सांगा, ते जॉब करता येतो. पुढचं ऑप्शन आहे बी फार्मसी, बॅचलर इन फार्मसी म्हणजे ग्रॅज्युएशन कोर्स. आता हा बी फार्मसी कोर्स केल्यानंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या औषध कंपनीज, डॉक्टर रेडीज सारख्या मोठ्या कंपनीज आहेत, त्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळतो ऍज अ रिसर्च म्हणून, तिथे रिसर्च इंजिनियर म्हणून किंवा रिसर्च पर्सन म्हणून तिथे जॉब मिळतो. परत तुम्ही हॉस्पिटलमध्ये जॉईन होऊ शकता. हे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. मेडिकल स्टोअर किंवा फार्मसी स्टोअर्स काढू शकता. पण मोस्टली जॉब तुम्हाला मिळतो तो कंपन्यांमध्ये. आणि फार्मसीवाल्यांचा जॉब जाणार नाही म्हणजे त्यांना जॉब आहे, कारण माणूस आजारी पडतोय, नवीन लस शोधायची आहे, काय ना काय चालू आहे, त्यामुळे वेगवेगळे रोग येत आहेत नवीन नवीन, त्याच्यावरती रिसर्च केला जातो, त्यावरती गोळ्या शोधल्या जातात. त्यामुळे फार्मसीवाल्यांना पण जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन जे आहे, जे सगळ्यांचं आवडीचं आहे, मला काय व्हायचंय, इंजिनियर. तेरा बेटा क्या करेगा, इंजिनिअरिंग करेगा. बरोबर ना, 3 इडियट मध्ये आठवतं ना तो व्हायरस. मुलाला शेवटी तो मुलगा आत्महत्या करतो. इंजिनिअरिंगच करायचं त्याला. ठीक आहे, म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे काय झालं, खूप प्रेस्टिज इश्यू झाला. काय नाही, पूर्वी इंजिनियर आमच्या वेळेला आम्ही जे इंजिनियर झालो ना, हे कुठेतरी गावामध्ये 1-2 इंजिनियर असायचे. आता काय झालं, तुम्ही गावातली एखाद्या आळीमध्ये झटकलेत, आळी अशी, तर 4-5 इंजिनियर खाली पडतील. कारण कॉलेज इतके निघालेत, की इंजिनियर्स असं पीक निघाले. ठीक आहे, जॉब बघूया आहेत की नाहीत ते. ठीक आहे, ही आमची ताई बसली समोर, तिला मी सांगितलंय जॉबचं काय असतं पुढे, ते तुम्हाला पण सांगणार आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याचशा ब्रांच आहेत, पण त्यातल्या काही महत्वाच्या 4-5 ब्रांच आहेत ज्यांना मरण नाहीये, त्यांना म्हणतात कोर ब्रांचेस. लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे उपयोगी पडणाऱ्या या सगळ्या गोष्टी. कोर ब्रांचेस. कोर म्हणजे मेन ब्रांच, कोर असते म्हणजे गाभा, मेन. त्या ब्रांचेस कुठल्या असतात, त्या असतात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स. या कोर ब्रांच आहेत. या ब्रांचला मरण नाहीये. त्याच्यानंतर पुढे अजून 2 ब्रांच वेगळे आहेत त्याच्यात रिलेटेड, ते आहेत EXTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आणि इन्स्ट्रुमेंटेशन. या महत्वाच्या ब्रांच आहेत. या ब्रांच मधून तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. मग आता सध्या सगळं पेव सुटलेलं आहे. काय व्हायचंय, कॉम्प्युटर इंजिनियर. काय व्हायचंय, आम्हाला ITत जायचंय. का, तर IT मध्ये AC रूम असते, कॉम्प्युटरमध्ये AC रूम असते आरामात. आणि आता तर कोरोनामध्ये वर्क फ्रॉम होम दिलं, म्हणजे घरी बसूनच आम्ही काम केलं. आणि काही ठिकाणी एका माणसाने 2-2 कंपन्यांमध्ये काम केलं, त्यानंतर बाहेर पडलं सगळं ते. ठीक आहे, ही फॅसिलिटी आहे. पण सिव्हिल म्हटलं की तुम्हाला उन्हात काम करायचंय, मेकॅनिकल म्हटलं तर मशीनवरती काम करायचंय, पण त्याच्या तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. कॉम्प्युटर आणि IT ला सध्याच्या घडीला वाईट दिवस आलेत, वाईट दिवस आलेत. मग तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, वाईट वाटत. ही माझी स्टुडंट आहे, ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करते. MIT सारखं इन्स्टिट्यूट, हे जगातले टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट अमेरिकेतली MIT, त्या MIT सारख्या इंजिनिअरिंग कॉलेज इन्स्टिट्यूट मधून, युनिव्हर्सिटीमधून जी मुलं यावर्षी बाहेर पडली, त्यातली 70% कॉम्प्युटर इंजिनियर्स आर जॉबलेस. त्यांना जॉबच नाही मिळाला. MIT जगातली टॉपची इन्स्टिट्यूट, त्यांना जॉब नाही मिळाला. पण त्यातून जे बाहेर पडलेले 100% मेकॅनिकल इंजिनियर्सला जॉब मिळाला. आपल्याकडे पण तीच परिस्थिती. आता एक्झाम्पल तुम्ही बघा ना, ओरॅकलने आता त्या दिवशी 30,000 लोकांना काढलं. कधी काढलं, 1 एप्रिलला. एप्रिल फुल केलं, एप्रिल फुल नाही केलं. 1 एप्रिलला त्यांना मेल आला, त्यांच्या ईमेलवरती मेल आला, युअर सर्व्हिस इज नो लॉंग नीडेड. म्हणजे तुम्ही उद्यापासून येऊ नका. डायरेक्ट अगोदर सांगितलं नाही, कारण कसं असतं, बेंचवर बसवतात. आता बेंचवर बसवतात म्हणजे काय करतात, तुमचं काम जर पटत नसेल कंपनीला, लगेच कंपनी नारळ देत नाही, तुम्हाला बेंचवर बसवतात, कामच देत नाही, 3 महिने बसवतात. तुम्ही बेंचवर बसवलं तुम्हाला की ठरव, समजायचं की आपल्या हातात, आपल्याला बाहेर पडायचं, दरवाजा उघडला आपल्यासाठी. ठीक आहे, बेंचवर बसवतो आणि मग तुम्हाला बाहेर काढतात. आता ते पण नाही, ओरॅकलने ते पण नाही केलं. ओरॅकलने डायरेक्ट मेल केला,
1 एप्रिलला सगळ्यांच्या याच्यावरती मेल आला, त्यामध्ये 12,000 आपले इंडियन्स होते जे गेले, आणि ते फ्रेशर्स नव्हते, लक्षात घ्या, ते ऑफिसर लेवलचे होते, म्हणजे मधल्या लेवलचे होते. त्यांना घरी पाठवलं. त्यांचा पगार कमीत कमी महिन्याला 3 ते 4 लाख रुपये होता. 3 ते 4 लाखापासून पुढे 5, 10, 15, 20 लाखापर्यंत असे 30,000 लोक घरी बसवले 1 एप्रिलला. आणि मे मध्ये पुढचे 30%, 18% म्हणजे ऍक्च्युली म्हणजे परत 30,000 लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पण सुपामध्ये आहात. माहिती ना, जात्यात असताना सुपाचा असणार प्रकार माहिती ना, जात्यात म्हणजे भरडले गेले. सुपात म्हणजे काय, वाट बघतात कधी आम्ही त्या जात्यात पडतो, आम्ही भरडले जायला, अशी परिस्थिती आहे. मेटा, मेटा माहिती आहे ना सगळ्यांना, फेसबुकचं मेटा, ठीक आहे, AI ची. तर मेटा 16,000 लोकांना काढतंय. या सांगितलंय 16,000 लोक आम्ही काढणार आहोत तुम्हाला. हे कोण आहेत? हे IT आणि कॉम्प्युटर इंजिनियर्स आहेत. त्यामुळे ते बघा, एक साधं तुमचं अमेरिकेमधली सिलिकॉन व्हॅली जी आहे, ही जगातली सगळ्यात मोठी सिलिकॉन इंडस्ट्री आहे. सेमिकंडक्टर इंडस्ट्री म्हणतो आपण, कॉम्प्युटर इंडस्ट्री. त्यामध्ये या 2026 मध्ये 4च महिने झाले, 4 पण नाही झाले अजून, 2026 मध्ये 60,000 लोकांना त्यांनी कामावून काढलेलं आहे. त्यामुळे ते विचार करायला आपल्याला काय करायचं ते, त्याच्याकडे आपण नंतर येऊ. आता याला ऍडमिशन कशी मिळणार आहे, तर सीईटी द्यायची, आपल्याला जेईई द्यायची. सीईटी मध्ये तुम्हाला PCM हा सब्जेक्ट घेऊन तुम्हाला चांगले पर्सेंटाईल मिळायला पाहिजे, तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहेत इंजिनिअरिंग कॉलेजला. सीईटी आहे, त्यानंतर पुढे जेईई आहे. जेईई कशासाठी द्यायची आपल्याला, तर जेईई देऊन आपल्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं, IITला ऍडमिशन मिळतं. त्यासाठी आपल्याला जेईई पण द्यायची आहे. ही तुम्हाला अजून 3 वर्षांनी द्यायची आहे सीईटी, आणि जेईई पण द्यायची. जेईई देऊ नका असं नाही, जेईई पण द्या, एक प्रॅक्टिस म्हणून असते. 1,000 रुपये त्याची काहीतरी फी आहे, तर तुमच्या वेळेला किती असं सांगता येत नाही. की जेईईची एक्झाम पण तुम्हाला देता आली पाहिजे आणि सीईटी पण द्यायची, तरच ऍडमिशन मिळणार. पुढची फील्ड आहे आर्किटेक्चर. आर्किटेक्चर म्हणजे काय, हे आराखडे तयार करतात ना, ही बिल्डिंग तुम्हाला बांधायची आहे, त्या बिल्डिंग मध्ये कन्स्ट्रक्शन करताना प्लॅनिंग करतो आपण. ते प्लॅनिंग जे केलं जातं ते आर्किटेक्चर्स करतो. त्या आर्किटेक्चरसाठी तुम्हाला नॅशनल लेवलची एक्झाम आहे नाटा म्हणून, ती द्यावी लागते. किंवा सीईटी मध्ये पण तुम्हाला 2 एक्झाम्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2. त्यातले पेपर 2 तुम्हाला एक्झाम द्यावी लागते, ती खास त्याच्यासाठी असते. ठीक आहे. पुढे अजून एक महत्वाचा विषय तुमचा आहे, आपल्या लोकल गावाकडच्या मुलांसाठी, तो म्हणजे ऍग्रिकल्चर. म्हणजे शेतीमधून आपल्याला पुढे ग्रॅज्युएशन करायचंय. आता ऍग्रिकल्चर करून काय करता येतं आपल्याला, तर आपण आपल्या शेतीमध्ये, आपलं खूप जागा, भरपूर जागा असेल, 2, 4, 5 एकर जमीन असेल, तर आपण त्याच्यामध्ये आपण डेव्हलप करू शकतो. कृषी पर्यटन एक खूप चांगलं ऑप्शन आहे आता. कारण लोक, आता बघा तुम्ही तुमचं मुरुड रोडला बघा, शनिवार रविवार तुफान गर्दी असते. का? ट्रॅफिक, लोक फिरायला येतात. आणि कृषी पर्यटन खूप चांगला ऑप्शन्स आहे. तर तुमचं जागा असेल, एक तळं खोदायचं, स्विमिंग पूल बांधायचं, त्याच्यामध्ये बाजूला 2-4 कॉटेज करायचे, आणि झाडं भरपूर प्रकारची लावायची, वेगळ्या प्रकारची, आणि कृषी पर्यटन, हमखास लोक येणार. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला बेसिक म्हणजे तुम्हाला ऍग्रिकल्चर मधलं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा करता आला पाहिजे. ऍग्रिकल्चरसाठी मुलं का जातात, म्हणजे पूर्वीचं ट्रेंड काय होतं, तर UPSC MPSC करायचं असेल तर मुलं पूर्वी ऍग्रीकडे जायची. कारण ऍग्री मधला काही सब्जेक्ट UPSC MPSC ला असतो, त्यामुळे त्याला फायदा होतो. त्यामुळे तो पण ऑप्शन आपल्याला करता येतं. स्वतःचा कृषी फार्म काढता येईल, किंवा कंपन्यांमध्ये पण तुम्हाला जॉब आहेत ऍग्रिकल्चर वाल्यांना पण. त्यानंतर डिफेन्स सिस्टीम, डिफेन्स मिलिटरीमध्ये जायचं असेल तर डिफेन्स सिस्टीम मध्ये पण तुम्हाला 2-3 ऑप्शन्स आहेत. एक आहे आर्म फोर्स मेडिकल ऑपरेशन ऑफिसर, मी त्या मुलीसाठी सांगतोय खास. मी तिला MBBS व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय. मेडिकलला किती फी आहे, तर साधारणपणे तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर कमीत कमी 25-1 लाख रुपये पाहिजेत, गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात असेल तर. आणि प्रायव्हेट असेल तर 2 कोटी पाहिजेत, कारण फीस तेवढी आहे. ठीक आहे. पण हे मेडिकल आर्म फोर्स जे आहे, याच्यात तुम्ही फुकट शिकणार आहात, एकही पैसा न भरता. पण त्या एक्झाम्स टफ असतात, आणि तुम्ही मिलिटरीमध्ये ऑफिसर म्हणून काम करणार आहात. मिलिटरीमध्ये ऑफिसर. ठीक आहे. आता बघा, सिंदूर ऑपरेशन जेव्हा झालं त्यावेळेला त्या 2 लेडीज प्रेस कॉन्फरन्स घ्यायला होत्या, त्यांचं नाव मला आठवत नाहीत, पण त्या ऑफिसर त्या ऍक्च्युली कर्नल आणि या पोस्टच्या होत्या, मेजर आणि कर्नलच्या. पण तुम्हाला पण, तुम्ही या मेडिकल फील्ड मधून कर्नल होऊ शकता, मेजर होऊ शकता, पण हॉस्पिटलमध्ये काम करायचंय. त्याला अट आहे 15 वर्ष तुम्हाला काम करायचंच आहे तिथे. 15 वर्षांनंतर तुम्ही बाहेर पडू शकता, मेडिकल ऑफिसर झाल्यानंतर बाहेर प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं एक ऑप्शन आहे, ते म्हणजे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आपल्याकडची खूप कमी मुलं असतात. आता आपल्याकडची कमी मुलं, परत मी एक्झाम्पल देईन, आमच्या वागरणगावचाच एक मुलगा आहे, आता जो तुम्हाला एक्झाम्पल दिलं, सन्मान पाटील म्हणून.
तसं आमच्या वाघरणगावचा जे एक मुलगा आहे त्याचे वडिलांचं अलिबागला मोटर ट्रेनिंग स्कूल आहे, साई मोटर ट्रेनिंग स्कूल. त्यांचा मुलगा NDA मध्ये क्वालिफाय झाला, नॅशनल डिफेन्स अकॅडमी लोणावळ्याला त्यांचं इन्स्टिट्यूट आहे, क्वालिफाय झाला, मेडिकल पास झाला. त्यांची त्यांची इंटरव्ह्यू जी असते, पहिली रिटर्न एक्झाम असते, टफ असते, मेडिकल पण टफ असते आणि ओरल तर 4 दिवस चालते इंटरव्ह्यू. 4 दिवस चालते आणि त्यातून तो मुलगा पास झाला आणि त्याने मला वाटतं EXTC मध्ये त्याने केलंय. टेलिकम्युनिकेशन मधून त्याने डिग्री घेतली, करतोय तो. मी आता मला वाटतं सेकंड किंवा थर्ड इयरला असेल. मेहुल पाटील म्हणजे या वडिलांचं नाव आहे आणि ते ऍक्च्युली मूळ वाघरणचेच आहेत. मी वाघरण, आमचं गाव जे आहे, मी वाघरणचं आहे, हे जरा चांगल्या लोकांचं आहे. हे आमच्या गावात वकील्स पण भरपूर आहेत. ठीक आहे, तर ते करता येतं तुम्हाला, त्याची एक्झाम देता येते. दुसरं अजून एक मेडिकल, आपल्या सॉरी मिलिटरी मध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करता येतं. म्हणजे मिलिटरी मधून इंजिनिअरिंग, मिलिटरी इंजिनियर्स म्हणून करता येतं आपल्याला. म्हणजे तुमचं रेग्युलर इंजिनिअरिंगचं नाही, त्यांची वेगळी एक्झाम असते. ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला मिलिटरी मधल्या इंजिनियर्स म्हणून जॉब मिळतो आणि तुम्हाला परत मिलिटरीमध्ये चांगला जॉब मिळतो. त्यामुळे ते एक ऑप्शन्स आहेत. त्यानंतर अजून एक वेगळा ऑप्शन तुम्हाला मी सांगतो, तो आहे हॉटेल मॅनेजमेंट. तो जो मुलगा म्हणाला की नाही, त्याचं खरंच कौतुक आहे. हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत. त्यातलं एक मेन ऑप्शन आहे शेफ. शेफ म्हणजे काय, आपल्या मराठी भाषेत आचारी, कुक. कुक नाही, आचारी म्हणतो आपण त्याला. त्या शेफला पण खूप चांगलंही मिळतं. संजीव कपूर एक्झाम्पल बघा ना, संजीव कपूर माहिती आहे का तुम्हाला? संजीव कपूर खूप फेमस आहे, भारतातला वेल नोन शेफ आहे. ठीक आहे, टीव्हीवर त्याचे प्रोग्राम असतात. तर शेफ म्हणून तुम्हाला काम करता येतं, जॉब मिळतो. ठीक आहे का, त्याच्यामध्ये चांगल्या हॉटेल्समध्ये तुम्हाला मॅनेजर म्हणून जॉब करता येतो. हॉस्पिटॅलिटी म्हणतो आपण त्याला, ते जॉब्स आहेत, खूप चांगले जॉब्स आहेत. बाहेर जाता येतं आपल्याला त्याच्यामधून. म्हणजे 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब्स आपल्याला मिळू शकतात. स्वतःच करू शकतो आपण. हॉटेल मॅनेजमेंट केलं, माझ्याकडे जागा आहे, माझ्याकडे 2 एकर जागा आहे, मी चांगलं हॉटेल बांधेल. आपल्या अलिबाग आणि मुरुड जो एरिया जो आहे, आता पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. चांगलं स्वतःचं हॉटेल केलं, त्या हॉटेल मॅनेजमेंटचा त्यात फायदा होणार आहे. असे आपल्याला त्याच्यामधून करता येईल. असे वेगवेगळे प्रचंड ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. फक्त काय करायचं, आपल्याला ठरवायचंय कुठे, आणि ठरवताना काय करायचंय की आपल्याला त्या ह्याच्यामध्ये जे आहे त्या करिअर ऑप्शन घेऊ, त्यामध्ये आपल्याला टॉपला जायचंय. म्हणजे वरच्या 20% आपल्याला जायचंय. वरच्या 20% जर आपण गेलो तरच आपला चांगला जॉब आहे, नाहीतर आपल्याला जॉब मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. हे करिअरचे ऑप्शन्स आहेत. आतापासून तयारी करा की आम्हाला बाबा काय करायचं, त्याप्रमाणे त्याच्यात अभ्यासाला सुरुवात करा. शोधा, रिसर्च करा. युट्यूब वरती प्रचंड डाटा अवेलेबल आहे, फेसबुक वरती आहे, गुगल वरती आहे. सर्च मारा. आता तिने MBBS करायचं, त्याला हॉट शेप करायचंय, त्याला शेप व्हायचं, त्याला ठरवा कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे, त्यासाठी मला कुठली एक्झाम द्यायला पाहिजे, कुठला विषय द्यायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये ठरवावं लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. हे सगळे करिअरचे ऑप्शन्स आहेत. आता परत तो पहिला विषय जो होता त्या पॉईंटकडे येतो. डॉक्युमेंट्स लिहिले नसेल तर लिहून घ्या. एकदा परत सांगतो महत्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते. पहिला डॉक्युमेंट तुमचं 10वीची मार्कशीट. दुसरं डॉक्युमेंट लिव्हिंग सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट. रहिवासी दाखला, त्याला डोमासाईल म्हणतात, रहिवासी दाखला. जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर त्याचं कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात प्रमाणपत्र, ते प्रमाणित केलं जातं. जातीचा म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याला, जातीचं प्रमाणपत्र. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला. आणि त्याच्यातलंच पुढचं म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिलियर, जे तहसीलदारकडून मिळतं. आणि शेवटचं सांगितलं होतं अपडेटेड आधार कार्ड. आधार कार्ड अपडेट नसेल, 10वीच्या मुलांसाठी खास म्हणतोय, तर अपडेट करून घ्या. आधार कार्ड तुमचं लागतं. ठीक आहे, ते तुम्हाला पोस्टात करता येतं आणि बरेच तुम्हाला सेंटर्स आहेत आधार कार्ड अपडेट करायला, ते तुम्हाला आधार कार्ड अपडेट करता येतं. ठीक आहे, हे आपले करिअर बद्दलचे विषय झाले. थोडस AI बद्दल बोलूया ना, बोलायचं ना, कारण AI काय झाला, हा खूप जवळीचा विषय आता. आणि AI येत नसेल तर काही खरं नाही. आता आपलं काय पुढे होणार काही सांगता येत नाही. त्यामुळे AI जरा महत्वाचा विषय आहे. काय AI म्हणजे माहितीये? AI काय, बोल मोठ्याने बोल. हा बोल ना. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, ओके. इंटेलिजन्स म्हणजे काय? इंटेलिजन्स म्हणजे काय? बरोबर आहे, हात वर करून बोला. तुमच्या शब्दात सांगा, ते तुम्हाला माहिती.
आपण मित्र आहोत ना, मग बोला ना. तर तिच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवायला पाहिजे, तिने सांगितलं. बुद्धिमत्ता, ओके. बुद्धिमत्ता किती प्रकारची असते माहितीये? आपली सगळ्यात मोठी चूक अशी होती, आपण सगळ्यांना एकाच तराजूत तोलतो. म्हणजे मध्ये एक व्हॉट्सअपला फोटो होता प्राण्यांचा, झाडावर चढायचंय, हत्ती पण आहे त्याच्यामध्ये, ससा पण आहे, मासा पण आहे, साप आहे, वाघ आहे, शिव आहे. झाडावर चढलेल त्याला सर्टिफिकेट मिळणार. आता हत्ती कसा झाडावर चढणार? नाही ना, बरोबर ना. मासा चढेल का झाडावरती? पाण्यात पोहेल ना. त्याची बुद्धिमत्ता किती आहे? तशी बुद्धिमत्ता आपली प्रत्येकाची वेगळी असते, पण आपण चुकून ती कशात तोलतो? मार्क्स मध्ये तोलतो. 90% मार्क्स मिळाले म्हणजे हा हुशार, 40% मिळाले म्हणजे हा ढ. सचिन तेंडुलकर मला वाटतं 12वी पण नाहीये, तो ढ आहे. भारतरत्न मिळाले ना त्याला, असंच दिलं का? असंच वाटतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कशात तरी तुम्ही हुशार आहात, त्याच्यात आपल्याला पुढे करिअर करायचंय. अशी बुद्धिमत्तेचे 9 प्रकार आहेत टोटल. 9 प्रकारची बुद्धिमत्ता असते. तर मी डिटेल्स मध्ये जात नाही. 9 प्रकारची बुद्धिमत्ता असते. ठीक आहे, पण आपण सगळ्यांची बुद्धिमत्ता पेपरच्या मार्कावरती तोलतो, काही गरज नाहीये. ठीक आहे, पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? तर कृत्रिम, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे हे काय असतं? तर त्या मशीनला कृत्रिम प्रकारे विचार करायला लावतात आणि त्यांच्याकडून आपल्याला जे हवं ते काम करून घेतलं जातं. त्याला म्हणतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कधी सुरू झालं हे? कधीपासून सुरू आहे? हे साधारणपणे 2013 पासून मला वाटतं सुरू आहे. 2023ला चॅट जीपीटीचं पहिलं काहीतरी आलं. हे मला एक्झॅक्टली सांगता येतं, पण 2023च बहुतेक. 99 पर्यंत 2023ला, बरोबर ना? 2023ला चॅट जीपीटी 1 आलं. चॅट जीपीटी सगळ्यांना माहिती आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जन्म हा 1950 साली झाला. ॲलन ट्युरिंग नावाचा, हे लक्षात घ्या मुद्दा, हे तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजे. आता ॲलन ट्युरिंग नावाचा एक गणितज्ञ होता, त्याने याचा पाया घातला, ॲलन ट्युरिंग. आणि त्या ॲलन ट्युरिंगच्या नावाने ट्युरिंग प्राइज दिलं जातं. आणि ते ट्युरिंग प्राइज जे आहे, मगाशी जे म्हटलं आपल्याला नोबेल मिळू शकत नाही, तसं त्या ॲलन ट्युरिंगचं जे प्राइज जे आहे ते त्या कॉम्प्युटर डिजिटल इंडस्ट्री मधलं नोबेल प्राइज आहे. म्हणजे ते प्राइजला नोबेल सारखंच कम्पेअर केलं जातं, नोबेल प्राइज ॲलन ट्युरिंगचं. तर ॲलन ट्युरिंगने ह्या कॉम्प्युटर म्हणजे याचं इन्व्हेंट केलं, पाया घातला सुरुवातीला. आणि त्यानंतर 1957ला डार्क माउथ नावाचं इन्स्टिट्यूट आहे अमेरिकेमध्ये. तर त्या ठिकाणी काही सायंटिस्ट जे कॉम्प्युटर एकत्र आले आणि त्यांनी याची सुरुवात केली, म्हणजे बी लावलं डार्क माउथ इन्स्टिट्यूटमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये. आणि पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाव जे आहे ते तेव्हा दिलं गेलं आणि त्यावेळेला मशीन लर्निंग म्हणून म्हटलं जातं. आता मशीन लर्निंग काय शब्द आहे, काय प्रकार आहे? मशीन आणि लर्निंग, म्हणजे त्या मशीनला लर्न करायचं, शिकवायचं, आणि आपल्याला जे हवं ते काम करून घ्यायचं, त्याला म्हटलं मशीन लर्निंग. ते मशीन लर्निंग करून घ्यायचं. आणि हे तेव्हा सुरुवात झाली 1957 साली. पण मध्यंतरी काय झालं? दुर्लक्ष झालं, त्याचा उपयोग नाही. कारण काय झालं, का दुर्लक्ष झालं? कारण डाटा नव्हता. डाटा काय असतो? डाटा म्हणजे आपण जे देतो तो डाटा. येऊ त्या पॉईंटला पण येतो मी थोड्या वेळात. तर डाटा नव्हता त्यांच्याकडे तेवढा, त्यामुळे ते मशीन तेवढी काम करत नव्हती. आणि काम करत नाही म्हटलं की आपण तर बाजूला काढतो. तुमचं पण तसंच आहे, मुलांचं पण. एखादा मुलगा अभ्यास करत नसेल तर शिक्षक काय म्हणतो, हा अभ्यासच करत नाही, याला बाजूला काढतो, त्याकडे लक्ष देत नाही. पण जो काम करतो त्याला शिक्षक जरा जास्त प्रेमाने शिकवतात. तर ते मशीन लर्निंग डाटा नसल्यामुळे थोडंसं पाठी पडलं. आणि त्याच्यानंतर पुढे साधारणपणे 21व्या शतकामध्ये परत थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं, एआय कडे, आणि एआय सुरू झालं. आता हे 21व्या शतकात का त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं गेलं? कारण 21व्या शतकामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात बदल करणारं एक तंत्रज्ञान आलं. कुठलं आलं, कोणाला माहितीये? ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही आता. कुठलं आहे माहितीये? बोल, अरे बोल, काहीतरी बोलायचंय ना. कुठलं तंत्रज्ञान आलं ज्याशिवाय आपण जगू शकत नाही? अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल, या 4 माणसाच्या मूलभूत गरजा झाल्या. मोबाईल वाढला जगामध्ये, पण त्या मोबाईलला पण व्हॅल्यू हे नाहीये. ते नसेल तर काय? नसेल तर बोल ना, अरे बोला. लाजू नका, बोला. काय आहे ते तंत्रज्ञान? कुठलं होतं? इंस्टाग्राम नाही. हा, ते आलं इंटरनेट, WWW, वर्ल्ड वाईड वेब. नेट डाऊन झालं, कंपनीचं नेट डाऊन झालं की जीव कासावीस होतो. युट्यूब बंद पडलं की आपण दुसरा, तुझं युट्यूब चालू आहे का? तुझं फेसबुक चालू आहे का?
बरोबर ना. असे आपण कासावीस म्हणजे श्वास नसतो ना, तसं होतं. म्हणजे इंटरनेटमुळे या AI ला खूप प्रगती मिळाली, खूप त्याला स्कोप आला. कारण AI मुळे काय झालं, डाटा अवेलेबल झाला. आता डाटा काय आहे? त्याने म्हटलं इंस्टाग्राम. इंस्टाग्राम काय आहे? इंस्टाग्राम एक ऍप आहे. त्या इंस्टाग्रामचा ऍप जो आहे तो साधारणपणे एका दिवसाला 50 कोटी अप्रॉक्सिमेटली 50 कोटी स्टोरी अपलोड होतात. विचार करा, 50 कोटी. म्हणजे मी काय केलं, मी पाणी प्यायलो. ही बाटली कुठली आहे? ही बाटली उघडली, पाणी प्यायलो, याचा स्टोरी केली, ही अशी उघडली. काही केलं की आपण इन्स्टावर टाकतो. ठीक आहे, बरोबर ना. मग हे काय झाली, स्टोरी झाली. हा काय, हा डाटा आहे. दॅट इज डाटा. असा डाटा तयार होतो. इन्स्टावरती साधारणपणे 50 कोटी डाटा तयार होतो. आणि युट्यूबवरती दिवसाला साधारणपणे 5,000 तासाचं 30,000 तासाचं नाही, 30,000 तासाचं युट्यूबवरती दिवसाला 30,000 तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. आता सर दिवसाला 24 तास आणि तुम्ही 30,000 तास म्हणताय. म्हणजे मी एक व्हिडिओ अपलोड केला 10 मिनिटाचा, असे करोडो लोक, हजारो लाखो लोक युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतायत. असे दिवसाला साधारणपणे 30,000 तासाचा व्हिडिओ अपलोड होतात. हे काय आहे? हा डाटा आहे. आणि हा डाटा कसा झाला? हा इंटरनेटमुळे सगळ्यांना शेअर झाला. आणि हा डाटा आता AI वापरतोय. आणि त्याच्यामुळे AI आपल्याला जे आपल्याला हवं ते देतोय. ठीक आहे. आता AI जे देतोय ते मशीन लर्निंग, त्या मशीनला आपण शिकवलंय काय करायचंय, कसं करायचंय. ते शिकवण्याच्या पण 3 पद्धती असतात. त्याला काय शिकवायचं ते. आणि हा कसं शिकतो AI? जसं आपण शिकतो ना तसं शिकतो. मग आपल्या जे शिकवलं होतं त्याप्रमाणे त्या मशीनला शिकवलं गेलं हळूहळू हळूहळू. आणि मशीन त्यातून शिकत गेला आणि आपल्याला जे रिझल्ट होतो देत गेला रिझल्ट. मग त्या 3 प्रकारच्या लर्निंग असतात. सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, आणि तिसरी जी म्हटलेली आहे ती म्हटली आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग. अनसुपरवाइज म्हणजे काय? काय तुम्हाला करायचं ते करा. हा वर्गात फळ्यावरती लिहून दिलंय सरांनी, सोडवा. तर तुम्ही सोडवता की नाही सोडवताय हे तुमच्यावर आहे. त्याला म्हटलं अनसुपरवाइज लर्निंग. आणि दुसरं आहे सुपरवाइज लर्निंग. म्हणजे त्या मशीनला दिलेला आहे डाटा, तू कर तुझं काय करायचं ते. पण सुपरवाइज लर्निंग मध्ये त्याला प्रॉपर सांगितलं, बाबा हे कर, ही बाटली उचलून इथे ठेव, हे त्याला सांगितलंय. आणि अनसुपरवाइज म्हणजे काय? ही बाटली उचल, काय करायचं उचलून नाही सांगितलेलं, तू कुठेही नेईल. पण सुपरवाइज मध्ये ही बाटली उचलून इथे ठेव त्याला सांगितलं गेलंय. त्याला म्हटलं सुपरवाइज लर्निंग. आणि तिसरं जे आहे ते रिइन्फोर्समेंट लर्निंग. त्यामध्ये काय केलंय, ही बाटली ती उचलून ठेवली की नाही त्या मशीनने, शाबास, व्हेरी गुड, चल तू हे काम केलंस ना, चल हे घे तुला बक्षीस. मग बक्षीस दिल्यामुळे ती मशीन जी आहे ती अजून खुश झाली, बरोबर ना. ती अजून काहीतरी वेगळं करायला लागली. हे असं AI शिकतोय, AI शिकत जातोय. आता या AI चे फायदे आणि तोटे बघू आपण. जास्त डिटेल्स मध्ये मी जात नाही, कारण सांगायचं म्हटलं तर दिवसभर आपला संपणार नाही, एवढा आहे AI मध्ये. पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा इंजिनियर झालो, मी इंजिनियर झालो 91 ला, त्यावेळेला कॉम्प्युटर्स आले होते म्हणजे. आणि त्यावेळेला माझी एक मैत्रीण होती मुंबईला, तिकडे गेले कॉम्प्युटर शिकायला जायची. मला बोलली, अरे मिलिंद चल तू पण माझ्या बरोबर. मी म्हटलं कुठे कॉम्प्युटर करायचं, काय गरज नाही. त्यावेळेला मी कॉम्प्युटर शिकलो नाही. आणि नंतर मला कॉम्प्युटर करावंच लागलं. आता मला कॉम्प्युटर्स माझ्याकडे स्वतःचे, मला माझ्या कॉलेजने 3 कॉम्प्युटर्स दिलेले आहेत माझ्या समोर बस टेबलवरती. कधी तुम्ही JSM कॉलेजला आलात, आता मॅडम आलेले आहेत माझ्या कॉलेजला, ठीक आहे. तर समोर 3, त्यांची भाची माझी स्टुडंट आहे, भाचा माझा स्टुडंट आहे, कीर्ती. हा, ठीक आहे. पुण्याला मला वाटतं सिमेन्सला ती होती. आता तिचं नाव मला कसं लक्षात राहिलं, कारण टॉपर होती ती, लक्षात घ्या. हा, हुशार म्हणून लक्षात राहतात, कीर्ती. दुसरा भाऊ पण त्यांचा आहे, तो पण मुंबईत काम सर्व्हिसला आहे तिचं, पंकज. आणि दुसरी मुलगी पण त्याची बहीण पण आहे आता यावर्षी, आता 12वीला होती यावर्षी. हा, आता 12वीला होती यावर्षी ती, ठीक आहे. तर हे जे आहे ना, त्यावेळेला मी शिकलो नाही, पण नंतर मला शिकावं लागलं. कॉम्प्युटर येणं ही काळाची गरज त्यावेळेला होती. ज्याला कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर लिटरेटेड म्हणतो आपण त्याला, कॉम्प्युटर शिक्षित जो होता तो टिकला, ज्याला कॉम्प्युटर येत नव्हतं तो बाजूला बसला. आणि आता मित्रांनो तेच आहे, तुम्हाला AI आलंच पाहिजे, आलंच पाहिजे. हा च शब्द खूप महत्वाचा आहे. कारण महाराष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाला, राज्य म्हणताना म्हणजे, तेव्हा ते वाक्य होतं, मुंबईसह महाराष्ट्र मिळालाच पाहिजे. ते च हा शब्द खूप मोठा जोक आहे, हे सांगितलं तुम्हाला तो आता, कारण तो आपला विषय नाहीये. तर च लावायचाच, आलंच पाहिजे. कसं येत नाही? सोपं आहे ना.
सांगतो कसं करायचं ते पण. तर ते आलं. आता हा एआय जो आहे, एआयचे पण फायदे पहिले बघू काय आहेत आणि मग आपण तोटे पण बघू. एआयचा फायदा सगळ्यात पहिला आहे मेडिकलमध्ये. तुमचा कुठला डॉक्टर, मला माहिती नाही अजूनपर्यंत माझ्या ओळखीतला कुठला डॉक्टर, तुमचा कुठला ओळखी डॉक्टर असेल, हा, मी माझं एक्झाम्पल देतो, मला कॅन्सर होणार आहे 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, आज सांगू शकतो? सर तुम्हाला 2027ला अटॅक येणार आहे, 29ला अटॅक येणार आहे, सिव्हिअर अटॅक येणार आहे, आज सांगू शकतो? नाही सांगू शकत, गॅरंटी नाहीये. पण एआय सांगू शकतो मित्रांनो. एआय सांगतो. एआय 9 वर्ष अगोदर लेडीजना ब्रेस्ट कॅन्सर होणार की नाही हे सांगतो, कॅन्सर होणार की सांगतो, हार्ट अटॅक येणार की नाही सांगतो. तुम्हाला ब्रेन म्हणजे तुमचे डोळा स्कॅन करायचा, एआयचे जे मॉड्यूल्स आहेत, तो मॉड्यूल तुमचा डोळा स्कॅन करतो आणि डोळा स्कॅन करून तुमचे तुम्हाला 5 वर्षानंतर, हो 5 वर्षानंतर आतापासून प्रिपेअर करायला पाहिजे ना, आपण त्याप्रमाणे तयारी व्हायला पाहिजे. तर उद्या अटॅक आला, उद्या एकदम सिरियस झाल्यानंतर तुम्ही काय उपयोग आहे, काय नाही, आतापासून तयारी करायची. ते एआय सांगतो तुम्हाला. तुम्ही ब्रश करता मित्रांनो, ब्रश करताना दाताला कीड लागलीये, हे तुम्हाला कळतं? डेंटिस्टकडे जाणार नाही, जाणार गरज नाही ना, काय दात घासतोय. पण मी दात घासताना, ब्रश करताना माझ्या दातामध्ये एक बारीकसा होल पडला. किती बारीकसा? नॅनो. नॅनो म्हणजे किती? 10⁻⁹ बरोबर ना पूजा? हा, 10⁻⁹. मिली म्हणजे -3, मायक्रो म्हणजे -6, नॅनो म्हणजे -9 आणि पिको म्हणजे -12. हे लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे लागणार आहे. एवढा बारीक, जो आपल्या डोळ्यांना पण दिसणार नाही, तो बघण्यासाठी तुम्हाला बायनॅक्युलर नाही, मॅग्निफायर लागेल. बायनॅक्युलर म्हणजे दुर्बीण. दुर्बीण कसा दात बघणार, बरोबर ना? मॅग्निफायर लागेल. मॅग्निफायर पण नाही, ते वेगळं मशीन त्यात बघायला लागेल किंवा त्याचा एक्सरे करावा लागेल. पण तुम्ही दात घासताना तुमच्या दाताला कीड लागायला सुरुवात झाली आहे, बारीक काहीतरी ईडी मध्ये प्रॉब्लेम आहे, हा तुमच्या डेंटिस्टला कळतोय आणि डेंटिस्टने तुम्हाला फोन करतोय. तुम्ही दात घासून बाहेर आल्यानंतर चहाचा कप घेईपर्यंत, अरे तू आजच्याच मला भेटून घे, प्रॉब्लेम आहे. गेलो आपण, असंच आहे. मी तुमचा दात किडणार आहे का? नाही ना किडणार. आता त्याला ट्रीटमेंट मिळाली, हे पॉसिबल आहे एआय मुळे. एआयचं एक्झाम्पल सांगतो मुद्दाम, थोडंसं 5-10 मिनिटं आपण जास्त घेऊ, पण मजेशीर विषय. अमेरिकेमधल्या एका लेडीजने, ही सत्य घटना आहे, अमेरिकेमधल्या लेडीजने, तिला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं. तिने काय केलं, एआय ला विचारलं, बाबा मला असं असं होतं, काय करू? एआयने सांगितलं, अँब्युलन्सला फोन कर लगेच, इन्स्टंट, आणि हॉस्पिटलला जा. तिने अँब्युलन्सला फोन, तिकडे ही सिस्टीम खूप फास्ट, आपल्यासारख्या नाही. आपल्याकडे अँब्युलन्स पण ट्रॅफिकमध्ये अडकते नाही, आपण रस्ता पण देत नाही तिला. ठीक आहे, हे आपण भारतीय म्हणून आपल्या काही चुका आहेत, त्याच्यात मी जास्त बोलत नाही. ते ऍक्च्युली तुम्ही तरुण मुलांनी ठरवलं पाहिजे की स्वतःपासून देश बदलायचा आहे. नेशन फर्स्ट हे ठरवा अगोदर, की माझा भारत हा पहिला आहे आणि बाकी सगळं नंतर आहे. ठीक आहे. तर त्या लेडीजने अँब्युलन्सला फोन केला, दुसऱ्या मिनिटाला किंवा 5व्या मिनिटाला अँब्युलन्स आली तिथे, मॉम करत तिला घेतलं, गाडी टाकलं, हॉस्पिटल नेलं. त्या डॉक्टरने सांगितलं, तुम्ही 15 मिनिटं लेट आला असतात तर तुम्ही मेला असता. आणि हे रिअल फॅक्ट आहे. हे अमेरिकेला असेल. मी माझं इथलं एक्झाम्पल सांगतो. माझा एक मित्र आहे, भूषण कुलकर्णी, म्हणजे सर आहेत ऍक्च्युली ते, ज्यांच्याकडे मी कॉम्प्युटरचं थोडंसं व्हिडिओचं वगैरे शिकलो होतं. ते भूषण कुलकर्णी म्हणून सर आहेत, गुरु आहेत माझे ते. तर त्यांनी आम्हाला एआयचं एक्झाम्पल दिलं. ते अहमदनगरला राहतात, अहमदनगरच्या पुढे तिकडे. अहमदनगर नाही, आता त्याला अहिल्यानगर म्हणतात. अहिल्यानगर, सॉरी, अहमदनगर नाही बोलायचं, अहिल्यानगर. तर अहिल्यानगरच्या पुढे त्यांचं शेवगाव म्हणून गाव आहे. तिथे एका माणसाला रात्रीचा स्ट्रोक आला. स्ट्रोक आल्यानंतर त्याला ऍडमिट केलं हॉस्पिटलला. बरं, मुलं त्यांची पुण्याला होती, तिथून साधारणपणे 1-1.5-200 किलोमीटर लांब. हॉस्पिटलला नेलं, हॉस्पिटलाइज केलं, सिटी स्कॅन केलं. रात्रीची वेळ होती, 10-10:30 मेन डॉक्टर नव्हता. तो जो मेडिकल ऑफिसर जो होता, त्याला काही एवढं माहिती नव्हतं. त्याने काय सांगता नाही आलं त्याला काय एक्झॅक्टली काय आहे ते. त्यांनी काय केलं, त्यांनी ते फोटो जीपीटीला पाठवले, एआयला पाठवले. एआयने लगेच सांगितलं हे असं असं आहे, लगेच त्यांना पुण्याला घेऊन जा, हॉस्पिटलाइज करा. आणि त्याने सांगितलं हा माणूस 3 दिवसात जाणार आहे. आणि लिटरली तिसऱ्या दिवशी तो माणूस गेला. एआय सांगतो आपल्याला काय आहे पुढे ते. अजून तुम्हाला एक्झाम्पल देतो, एआय काय करू शकतो. वेदर फोरकास्ट मध्ये एआय वापरतात. पाऊस पडणार, आता बघा तुम्हाला सांगितलंय 20 ते 26 मध्ये पाऊस पडणार आहे, बरोबर ना? एआयने तुमच्या क्लाउडचा, ढगांचा अभ्यास केलाय, त्याच्याकडे डाटा आहे प्रचंड. तो कम्पेअर करतो, नाही असं असं आहे, हे असं असं होणार, हा पडणार पाऊस. आणि पाऊस पडला ना परवा, मंगळवार बुधवारकडे पाऊस पडला. अलिबाग मध्ये आमच्या गावाकडे पाऊस पडला. आणि तिकडे तर वरती घाटावरती गारा कोसळतात. सांगितले त्यांनी हे होते, आणि त्यांनी अलर्ट पण केलं, तुमचं जे काय पीक काढलेलं असेल ते झाका,
जेव्हा काढायचं असेल, कापायचं असेल ते कापून घ्या, आता ते फुकट जाईल. हे AI ने शक्य झालं. AI ने तुमच्या बारामतीमध्ये ऊसाच्या पिकामध्ये AI चा वापर केला गेला. शरद पवारांचं खरंच कौतुक आहे. शरद पवारांच्या त्या इन्स्टिट्यूटने, शरद पवारने आता AI इन्स्टिट्यूट काढलं, ते अदानी त्या प्रोग्रामला प्रमुख पाहुणे म्हणून होते यावेळेला. ठीक आहे. तर त्या तिथे AI वापरून ऊसाचं उत्पन्न वाढवलं. म्हणजे जो ऊस 4 फूट व्हायचा तो 9 फुटावरती गेला, AIचा वापर करून. म्हणजे AI ने बघितलं किती त्याला पाणी द्यायचंय, किती खत द्यायचंय, काय द्यायचंय, क्लायमेटमध्ये काय फरक झाली, कुठलं फवारणी करायची आहे. तो 9 फुटापर्यंत वाढला आणि त्याची जाडी वाढली ऊसाची, आणि त्याच्यामधलं शुगर कंटेंट हे रेग्युलर ऊसाचे मला वाटतं की 30% जास्त वाढलंय. शेतकऱ्यांचा फायदा झाला. तुम्हाला करता येईल ना. तुमच्या मुरुडमध्ये, तुमच्या या पट्ट्यामध्ये काकडी फेमस आहे, मला माहिती आहे. चेअर आणि, कारण मी ते बऱ्याच वेळा सरांना माहिती आहे, सरांनी मला सांगितलं. माझा भाऊ इथंच होता, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी होता. त्यामुळे इथली काकडी फेमस आहे, मला माहिती आहे. त्या काकडीवरती रिसर्च करा, त्या काकडीवरती AIचा वापर करा. तुमच्या पट्ट्यामध्ये आंबा आहे, चांगला चांगला आंबा आहे, पेटीचे पेटी, लोखंडी पेट्या ट्रंक भरून आंबा बाहेर जातो. तुमच्या गावातले एक आमच्या कॉलेजमध्ये कामाला आहे, त्याचं नरेश म्हात्रे. तर तो आंब्याचे ते वाड्या घेतो काहीतरी, त्याच्यावर रिसर्च करा आंब्याच्या याच्यावरती. बाबा AI ने काय फायदा होईल, डाटा तयार करा, करता येईल ना. त्यासाठी काय मास्टरी नाही पाहिजे. स्किल महत्वाची आहे. डिग्री जस्ट अ पीस ऑफ पेपर. तुमच्या डिग्रीला काही व्हॅल्यू नाही. डिग्रीचे व्हॅल्यू काय, भिंतीवर लावायची फक्त. आता तुम्हाला स्किल महत्वाची आहे. स्किल शिका, तरच तुम्ही पुढे आयुष्यात टाकणार आहात. तर तिथे वापरता येतं. एज्युकेशनल फील्डमध्ये वापरता येतं. क्लिनिकल जॉबचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. भूषण केळकर नावाचे एक डाटा सायंटिस्ट आहेत, खूप मोठे आहेत, PhD होल्डर आहेत, सायंटिस्ट आहेत. तर त्यांनी अशीच एक कॉन्फरन्स घेतली होती, सेमिनार होतं पुण्यामध्ये. आणि त्या सेमिनारमध्ये त्यांनी शिकवताना, स्पीच देताना तिथल्या त्या वर्कर्सना सांगितलं, तुम्हाला AIचा काय वापर करायचा आहे, एखादा मला प्रोजेक्ट द्या, आपण ऑन द स्पॉट करू. त्यांनी एक प्रोजेक्ट दिला, बाबा आम्हाला हा प्रोजेक्ट आलेला आहे, हा प्रोजेक्ट करा. तो प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या समोर AI मॉड्यूलला दिला, आणि AI मॉड्यूलने ते सगळं काम करून एक तासाभरात, त्यांना तासाभरात अंदाज माझा, आता एक्झॅक्टली मला वेळ नाही सांगता ना, पण 1 तासामध्ये बहुतेक 1 ते 1.5 तासामध्ये ते सगळं काम करून दिलं. आणि ते देताना त्यांना एक्झाम्पल रेफरन्स पण दिलं, बाबा ह्या ठिकाणी असं झालं ना, म्हणून हा रेफरन्स म्हणून हे असं केलं, हे रेफरन्स दिलं. आणि मग त्यांनी तो जॉब झाल्यानंतर समोर 200 लोक बसली होती. त्या 200 लोकांना विचारलं, हे तुमचं जे प्रोजेक्ट होतं हे तुम्हाला किती दिवस लागले असते. त्यांनी सांगितलं, आमच्या टीमला कमीत कमी 10 दिवस लागले असते, आणि 10 दिवसामध्ये आम्ही 70% काम केलं असतं विदाउट रेफरन्स, एक्झाम्पल न देता. म्हणजे 10 दिवसामध्ये जे काम 10 लोक किंवा 20 लोक करणार होते, ते काम त्या AI मॉड्यूलने 1 तासात करून दिलं. याचा फायदा काय झाला, काम फास्ट झालं. तोटा काय झाला, काय तोटा झाला ग, तोटा काय झाला, काय तोटा झाला? फायदा बघितला पण तोटा काय झाला, काय तोटा झाला, सांगा, थोडा विचार करून. हा सांगा बघू. हा, ते जे 200 लोक समोर बसले होते ना, ते त्यातले समजा 20 लोक, तुम्ही समजा माझ्यासमोर बसलेले आहात, तुम्हाला मी एक काम दिलं, हे काम करा. हा, तुम्ही म्हणता सर आम्हाला 15 दिवस लागतील, 15 दिवसात करू. आणि ते समजा मी AI मॉडेलला दिलं, तुम्ही माझ्या कंपनीत काम करता, लक्षात घ्या. हा, आणि काम करा, मी तुम्हाला दिलं, हे करा. तुम्ही म्हणता सर 10 दिवस लागतील आम्हाला करायला, ठीक आहे. आणि मी ते समजा AI ला दिलं, तर AI मला तासाभरात देते, तर मला तुमची गरज काय. गेट लॉस्ट शब्द खूप फेमस झालाय आता. परत त्यावरती घेतलाय मी. जा बेंचवर बसवणार 8 दिवस, माझी काही इंटरनॅशनल कंपनी नाही, साधी कंपनी आहे. 8 दिवस बेंचवर बसवणार, चहा पाणी देणार, सांगणार जा आता तुम्ही दरवाजा उघड्या, जा, गरज नाही. कारण मला कंपनी देते, मला काम मिळते. जॉब जात आहेत मित्रांनो, तोटा आहे. जॉब जात आहेत, काही कोट्यांनी जॉब जाणार आहेत. आणि कुणाचे जाणार आहेत, मोस्टली क्लेरिकल जॉबवाल्यांचे जाणार आहेत. जे रिपिटेटिव्ह जॉब जे करतात, रिपिटेटिव्ह तेच करतात, ते जॉब जाणार आहेत. मग जॉब जाणार, मग नवीन जॉबचं काय. जेवढे कोटी जॉब जात आहेत, तेवढे कोटी जॉब तयार होत आहेत. त्याचं नेचर बदलतो, आणि तो नेचर जो बदलतोय तो आपल्याला करायचा आहे. मला येतं, मला हे जॉब गेला कोणाचा, ज्याला काही नाही आलं, AI नाही, पण त्या माणसाने AI वापरून काम केलं ना तिथे, त्याने ते AI मॉड्यूलला दिलं ना, मग ते मॉड्यूल मला वापरता आलं, तर मला जॉब आहे ना. मला जॉब कसं नाहीये, मला जॉब आहे, मला ते AI वापरता येतं.
हे वापरून मी करतोय, हा मुलगा हे वापरून करत नाही, याला मी घरी पाठवणार, मला लगेच जॉब मिळाला. त्यामुळे जॉब गेले, जॉब जात नाही म्हणत मी म्हणतो जॉब बदलत आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या लाईफ स्पॅन मध्ये तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 वेळा तुमचा जॉब बदलायचा आहे. म्हणजे आता हे म्हात्रे सर आहेत, हे JSW कामाला आहेत, हे JSW मध्ये काम करतात, इलेक्ट्रिकलचं काम करतात. यांना जॉब बदलायचे, यांनी JSW सोडलं आणि RCF ला गेले, सेम काम करायचंय. नाही, जॉब बदलायचं म्हणजे जॉबचं नेचर. म्हणजे मी शिक्षक आहे, मी शिक्षक म्हणून काम करतोय, शिक्षकांना पण रिप्लेस होणार आहे, लक्षात घ्या. शिक्षकांना पण रिप्लेस होणार आहे, होऊ घातले. तर मला माझं जॉबचं नेचर बदलून, कोचिंग बदलून मला वेगळं काहीतरी करायचंय. म्हणजे वेगळं काही असेल, असं मला 6 वेळा जॉब बदलायचंय. डॉक्टर्सना पण तेच आहे, कारण आता तुमचं AI त्या मेडिकल फील्डमध्ये आलेलं आहे ऑलरेडी. रोबोटिक सर्जरी सुरू झालेली आहे. रोबोटिक सर्जरी सुरू झाल्यानंतर रोबोट जो ऑपरेशन करणार आहे हे 100% सक्सेसफुल आहे. डॉक्टरची गॅरंटी आहे का? नाही. डॉक्टर फॉर्म भरून घेतो ना, तुम्ही जबाबदार आहात, बरोबर ना. रोबोटला फॉर्म भरती करायचं का, तो 100% करणार आहे, कारण त्या रोबोटने त्या टाईपच्या लाखभर सर्जरी त्याला शिकवल्यात असं करायचं. डॉक्टर किती शिकलाय? 100 सर्जरी केली असेल त्याने, त्या टाईपची 1000 केली असेल. कम्पेअर केलं तुम्ही लाख सर्जरी केलेला जो रोबोट जो आहे तो 100% सक्सेसफुल होणार आहे. त्यामुळे ते जॉब जात आहेत. डॉक्टरांना पण थोडंसं टेक्नॉलॉजी आलीच पाहिजे, करायलाच लागणार आहे. जर त्यांचंही काय खरं नाहीये, हे तोटे आहेत त्याचे. ठीक आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे ओरॅकल्स त्यांनी 18% लोकांना काढलेलं आहे. मेटाचं आता होऊ घातलं. अजूनही तुम्हाला सांगतो, मेटाने आता काल परवाचीच न्यूज आहे. मेटाने काय केलं माहितीये का? थोडंसं टेक्नॉलॉजी वाचत जा. माझं फेसबुक पेज आहे ना, ते बघा. मला फेसबुकवरती या. मग सरांनी सांगितलं, मोबाईल दुधारी अस्त्र आहे. मोबाईलचा प्रचंड फायदा आहे तुम्ही केलात तर. आपण काय करतो? इन्स्टावरती रील बघतो. कसली रील बघतो? काहीतरी कोणतरी नाचतंय, काहीतरी करतंय ते. आणि चांगले व्हिडिओ अपलोड होतच नाहीत, होतात पण कमी होतात, पण मोस्टली असेच अपलोड होतात. मध्यंतरी आपल्या अलिबागमध्ये म्हणजे नागावला डॉक्टर मोहन आगाशे आले होते. त्याचा एक मोठा प्रोग्राम झाला होता. अनफॉर्च्युनेटली माझं नेमकं ऑपरेशन झालं होतं, मला त्या प्रोग्राम जाता नाही आलं. पण मी त्यांना प्रश्न विचारले, मी पाठवले होते, पण त्यांना ते मिळाले नाहीत. की ऍक्च्युली आपली चूक नाहीये, आपल्यावर तेच बंबार्डिंग केलेलं आहे ना. आपल्यावरती बंबार्डिंग काय केलंय? आपल्याला धर्म, जात, त्यानंतर हे थोडंसं बुवा भाजी यानेच बंबार्डिंग केलेलं आहे. आपल्यावरती सायन्सचं बंबार्डिंग होतच नाही ना. सायन्सचे पिक्चर येतात का? सायन्सवरती सिरियल आहेत का? नाही येत ना. हे व्हायला पाहिजेत ना. हे आपण सुरू करू ना. एखादा व्हिडिओ बनवा, तुमच्या फिजिक्स लॅब मधला एखादा प्रॅक्टिकल करताना व्हिडिओ बनवा. एखादं काहीतरी वेगळं वाटलं, फुलांचं वाटलं, त्या फुलांचं ते बाबा कसं काय तयार होतंय, कळी फुलते, काय काय असे व्हिडिओ तयार करा, ते टाका इन्स्टावरती, त्याचं अपलोड करा. असा डाटा तयार व्हायला पाहिजे. पण आपण नाही, आपण काय करतो, आज ते डान्स केला, असा नाचलो, मी तसं नाचलं, तो व्हिडिओ केला आणि तो आपण टाकला. हे थांबवा. आणि का थांबवा ते पण सांगतो तुम्हाला थोड्या वेळात. 5 मिनिटात संपवू आपण. तर हे गेले. कॉम्प्युटर इंजिनियर्सना खूप वाईट दिवस आलेत. ताई कॉम्प्युटर इंजिनियर आहेत, आता होईल जून मध्ये. कॉम्प्युटर इंजिनियर्सना सॉफ्टवेअर डेव्हलपर्स म्हणून जॉब मिळतो. सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं, तुम्हाला एखादी प्रोग्राम, समजा ही बाटली इथून उचलून इथे न्यायची आहे, हे करायला सॉफ्टवेअरचा प्रोग्राम असतो, तो प्रोग्राम करायचा आहे. आता त्या प्रोग्रामची गरज नाही. क्लॉड नावाचे AI जे आहे, AI मध्ये बरेच आहेत, काही कोटी AI ऍप्स आहेत. तर त्या क्लॉड नावाचा AI ऍप तो सॉफ्टवेअर स्वतः तयार करतो. त्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर जे आहेत, फ्रेशर जे बाहेर पडलेत कॉम्प्युटर्स मधून, त्यांना जॉब नाही. आणि मिळालाच तर 10 आणि 15,000. ठीक आहे. त्यामुळे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना हा विचार करा, की तुम्ही जेव्हा इंजिनिअर बाहेर पडाल 6 वर्षानंतर, कॉम्प्युटर इंडस्ट्री संपलेली असेल म्हणजे संपली नाहीये, चेंज झाली आहे, कारण ती AI ने सगळं करणार आहे ती. आता मेटाने काय केलं माहितीये का? मेटाचं सांगतो मला एक्झाम्पल. मेटाचा बॉस कोण? मार्क झुकरबर्ग, बरोबर ना, फेसबुकचा. माहितीये ना की नाही? मार्क झुकरबर्ग श्रीमंत आहे खूप. तसा तुमचा टेस्लाचा इलॉन मस्क. ठीक आहे. इलॉन मस्क इतका प्रचंड त्याचं बुद्धिमान आहे ना, तो तुमच्या ब्रेन मध्ये चिप बसवतोय, न्यूरोलिंक म्हणतात त्याला. आणि त्या न्यूरोलिंकमुळे समजा एखाद्याला
पॅरालाइज झाला असेल, पॅरालाइज झालं की आपल्याला हालचाल करता येत नाही. ते हालचाल का करता येईल? कारण ब्रेन मध्ये गाठ झाल्यामुळे ब्रेन्स मधले न्यूरॉन जळतात, ब्रेक होतात, डॅमेज होतात, ते होत नाही. पण त्या ब्रेन मध्ये जर चिप बसवली तुमच्या, तर ती चिप ते न्यूरॉनचं काम करणार आहे. म्हणजे तो जो माणूस जो आहे, ज्याला पॅरालाइज झालेला आहे, तो ऍक्टिव्हिटी करू शकणार आहे. अल्झायमर झालेला आहे, जो विसरतो एखादी गोष्ट, त्या अल्झायमर झालेल्या माणसाला पण तो विसरणार नाही. हे इलॉन मस्कचं पुढचं टार्गेट आहे आणि आहे, त्याच्यावरती रिसर्च चालू आहे भरपूर. तो मार्क झुकरबर्ग जो आहे, त्याचा विषय काढतोय आपण. तर मार्क झुकरबर्गने काय केलंय आता, त्याने त्याच्याकडे जे कामाला लोक आहेत ते कसं काम करतायत लक्षात घ्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. माऊस कसा हलवतायत, कुठे क्लिक करतायत, त्या स्क्रीनवरती कुठे टच करतायत, हे तो स्कॅन करतोय, याच्यावरती रिसर्च करतोय तो. म्हणजे तुम्ही काय करता हे तो शिकून घेतोय, त्या एआय ला शिकवतोय. याच्यामुळे काय होणार आहे, मी हा माऊस असा हलवला, इथे फिरवला, मी याला क्लिक केलं, याला क्लिक केलं, हे तो स्वतः शिकतोय त्यातलं एआय. आणि उद्या काय करणार तो, हे मला येत आहे, तू घरी जा, हे हो. आणि याच्यावरती प्रचंड गोंधळ चाललाय का हे त्यांच्या नियमाच्या अगेन्स्ट आहे. पण एआय मध्ये नियम सगळे बासनात गुंडाळतात आणि काम करतात. तर हे सगळं होऊ घातलंय. त्यामुळे हे सगळं लक्षात घ्या, एआयचा वापर करायला शिका. एआयचा वापर करताना त्याच्यामध्ये कसं असतं, एक विघातक वृत्ती असते आणि एक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह माइंड असतं आणि एक डिस्ट्रक्टिव्ह माइंड असतं. कन्स्ट्रक्टिव्ह माइंड म्हणजे काय, चांगलं काम करायचं, आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, वाईट काम करायचं. आणि एआयचा मित्रांनो 70% वापर हा विघातक होतोय. म्हणजे डीप फेक तुम्हाला माहिती असेल, फोटो अपलोड करून त्या फोटोवरती काही करतात, ठीक आहे. असा वापर केला जातो एआयचा. तसा करू नका. स्वतःला एक शपथ घ्या, बाबा एआय वापरेन तो एआय चांगल्यासाठीच वापरेन, त्याचा विघातक फायदा करणार नाही, मी चांगलाच फायदा करून घेईन, असं ठरवा. आणि एआयचा वापर, एआय शिकायला घ्या. चॅट जीपीटी वापरतोय आपण, जेमिनाय वापरतोय, क्लॉड आहे, बरेच आहेत. मी आता बरेच लिहून आणलेत, पण तुम्हाला ते लिहून देऊ काय, कसं काय वापर करणार आहात त्याचा, ठराविक 4-5 हे घ्यायचे का. तुम्ही एआय ला कविता करा, सांगा, एआय कविता करतो, एआय गाणं म्हणतो. तुम्ही सांगितलेली कविता, तुमची एखादी धड्यातली कविता एआयला द्या, ए त्याच्यावरती गाणं तयार करेल. ठीक आहे. एखादा तुम्ही टेक्स्ट लिहून द्या एआयला, तो एआय त्या टेक्स्टवरून व्हिडिओ तयार करतो, सगळं करतो. एआय सगळं करतो. ठीक आहे. त्याला काही येत नाही असं नाही, त्याला सगळं येतं. मग तुमची गरज काय आहे, गरजच नाहीये. त्यामुळे ह्युमनला एआय रिप्लेस करणार आहे. एआय रिप्लेस करणार आहे. थोडंसं डेंजरस आहे स्टेटमेंट आहे, पण एआय रिप्लेस करणार आहे. मग एआय जर तुमच्या डोक्यावर बसणार असेल तर काय करता आलं पाहिजे आपल्याला एआयच्या डोक्यावर बसता आलं. शेवटी ती मशीन आहे, तिला तुम्ही दिल्यावरच ते काम करणार आहे. पण आता काय करलंय, एआय मध्ये क्वांटम एआय वरती रिसर्च चाललाय. जनरेटिव्ह एआय सध्या वापरतोय आपण. जनरेटिव्ह एआय म्हणजे काय, ते जनरेट करते, स्वतः जनरेट करते. त्याच्या पुढचं वर्जन जे ते क्वांटम एआय. आणि क्वांटम एआय मित्रांनो जेव्हा येईल तेव्हा काही सांगता नाही भविष्य पुढे काय असेल माणसाचं. त्यामुळे आताच एआय शिका, एआय वापरायला सुरुवात करा, एआय बरोबर हँडशेक करा, त्याला मित्र माना, त्याच्याबरोबर चाला पुढे आणि पुढे जा. एआय वरती बरंच काय काय बोलता येईल, पण टाइम लिमिट आहे, पलीकडे पण प्रोग्राम आहे, मला पण 1-2-2:30 वाजता मीटिंग घ्यायला जायचंय. त्यामुळे इथे आपण थांबू. अलिबागला आम्ही अजून एक प्रोग्राम करणार आहोत 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर, 10वीच्या मुलांसाठी खास. तो रिझल्ट लागल्यानंतर तो एक प्रोग्राम करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही 2 सेशन घेणार आहोत. एक करिअर मार्गदर्शन आणि दुसरं एआय, असे 2 आपण सेशन घेणार आहोत. त्यावेळेला एआय वरती मी खूप अजून बोलणार आहे, कारण एआय माझा आवडीचा विषय आहे. मी एआय वापरत नाही, मला आवडतं पण वाचायला, मी भरपूर वाचतोय. माझी स्वतःची जवळ 700 पुस्तकं आहेत आणि जास्तच असेल. त्याच्यापैकी जवळजवळ 550-500च्या वरती सायन्स वरती पुस्तकं आहेत आणि एआय वरती जवळजवळ 50 पुस्तकं असतील. मला आवडतं वाचायला, पण मी एआय वापरत नाही. का वापरत नाही ते पण तुम्हाला सांगतो. एआय जे आपण वापरतो डाटा, तुम्ही काय करतो, आपण कशी म्हटलं इन्स्टावरती रील टाकतो. तुम्हाला एक मी विनंती करतो, पर्सनल फोटो मेकअप केला, फोटो काढला, टाकला, अजिबात टाकू नका सोशल मीडियावर. सोशल मीडिया हे एकदम फालतू आहे. तो सोशल मीडिया तुमचा फोटो गेला की तो अपलोड झाला, तो डाटा झाला तयार, आणि तो डाटा कसाही वापरता येऊ शकतो. तुमच्या फोटोचं काय होईल वी कांट इमॅजिन.
आपण विचार करू शकत नाही काय होईल, काही होऊ शकतो तुमच्या फोटोचं. त्यामुळे शक्यतो पर्सनल फोटो हे स्टेटसला, फेसबुकला, व्हॉट्सअपला मित्रमैत्रिणींना पण पाठवताना व्हॉट्सअप पण तुमचं हॅक होतंय, बघितलं जातं व्हॉट्सअपवरती काय. हे शक्यतो पाठवू नका. स्वतःचे फोटो स्वतःजवळ ठेवा. पूर्वी कसं कॅमेऱ्यामध्ये आपण फोटो काढायचो रील घेऊन, ते फोटोचा अल्बम, तसा अल्बम तयार करा. सोशल मीडियावरती टाकू नका. सोशल मीडिया त्या फोटोची पूर्ण वाट लावू शकते. आणि जेव्हा तुम्ही हे फोटो अपलोड करता तो डाटा तयार होतो. आता रिसेंटली आपल्या भारतामध्ये AI समिट झालं. ते AI समिट नंतर आपल्या भारतासाठी बऱ्याचशा AI कंपन्यांनी डाटा सेंटर सुरू करायचं सांगितलं. आता डाटा सेंटर्स काय आहे, तर तुम्ही जो डाटा तयार करतो, फोटो जे आले, जे 50 कोटी स्टोरीज तयार झाल्या, त्या 50 कोटी स्टोरीज स्टोअर करायच्यात आपल्याला. त्यासाठी डाटा सेंटर्स हवेत. आणि त्या डाटा सेंटर्स तयार झाल्यामुळे डाटा इंजिनियर्सला जॉब आहे. डाटा सायन्स जे करतील त्यांना जॉब आहे. पण ते डाटा सेंटर्स इतके विघातक आहे ना, इतकं डेंजरस आहे की त्याला प्रचंड एनर्जी लागते. प्रचंड एनर्जी. आणि ते गरम होतो, त्यामुळे त्याला प्रचंड प्रमाणात कुलिंग लागतं. मला तर देश आठवत नाही, बहुतेक नेदरलँड असेल, मला नक्की आठवत नाही. त्या देशामध्ये आग लागली आता 26 किंवा 25 मध्ये. आणि आग लागल्यानंतर आग कशाने विझवतो आपण? पाण्याने. ती आग विझवायला पाणी नव्हतं, कारण ते सगळं पाणी वापरलं गेलं होतं डेटा सेंटर्सला कुलिंगसाठी. मायक्रोसॉफ्टचे, गुगलचे डेटा सेंटर जे आहेत हे कुठे आहेत माहिती आहेत का? हे समुद्रात आहेत. समुद्रात का टाकलेत? कुलिंगसाठी. त्यामुळे डेटा सेंटर आपल्याकडे येतं, आपण वा माझ्याकडे डेटा, आपल्या मुंबईत येते, नवी मुंबईमध्ये जे डेटा सेंटर्स आलं, अरे वा डेटा सेंटर्स आला माझ्या इथे, ते विघातक आहे, ते डेंजरस आहे आपल्यासाठी. त्याला प्रचंड एनर्जी, प्रचंड पाणी लागणार आहे. आणि तेवढं पाणी जर तिकडे दिलं तर आपण प्यायला पाणी नाही मिळणार आहे. त्याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत. हे सगळे ड्रॉबॅक्स आहेत. आणि तुम्ही जेव्हा डाटा अपलोड करता त्या सोशल मीडियावरती, किंवा डाटा डाउनलोड करतो आपण, जेव्हा जीपीडीला प्रश्न विचारतो, तेव्हा त्या जीपीडीला, डाटा सेंटर्सला थंड व्हायला 2 लिटर पाणी लागतं. 2 लिटर का 20 लिटर मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण काही लिटर्स पाणी लागतं. ते पाणी तुम्ही एक प्रश्न किंवा एक व्हिडिओ किंवा एक फोटो डाउनलोड केला की 2 लिटर पाणी तिथे ओतायला लागतं थंड व्हायला. त्यामुळे अननेसेसरी फोटो डाउनलोड करू नका. चॅट जीपीटीचा वापर करा, पण अननेसेसरी करू नका. फायदा असेल, काही खरंच उपयोग असेल तरच वापरा. एआयचा वापर करा, एआय बरोबर हँडशेक करा आणि एआयच्या बरोबर चाला. एआय येत नसेल तर तुम्ही अशिक्षित होणार आहात. तुमची डिग्री मगाशीच म्हटलं भिंतीवर लावायची. त्या येवलेने लावली आहे माहिती ना, येवले, चहावाला येवले, त्या येवलेची इंजिनिअरिंगची डिग्री त्याच्या दुकानात लावलेली आहे मोठी फ्रेम करून. तू कशात कमवतोय? चहामध्ये. अजून पण त्याचं बरंच काय काय आहे, पण हे असं आहे. त्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे करावं लागेल. स्किल डेव्हलप करा. साधा वडापाववाला चांगला कमवतो, एक्झाम्पल्स मी आता देत नाही, ठीक आहे. त्यामुळे स्किल डेव्हलप करा. ITI इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स आहे. असं काही नाही मॅडम म्हणते सर ITI ला मुलांना सांगताय, मग आमच्या कॉलेजला ऍडमिशन कसं होईल? मी असं म्हणत नाही, असं म्हणत नाही, ठीक आहे. माझ्याकडे या, तुम्ही JSM ला या, JSM कॉलेजला या. तुमची इथली मुलं माझ्याकडे होती काही, अलिबागची इथली, माझ्या सब्जेक्टला होती इलेक्ट्रॉनिक्सला. तुम्ही 11वी-12वीत ऍडमिशन घ्या, प्रॉपर विषय ठरवा, जे पुढे विचार करा काय आपल्याला करायचं त्याप्रमाणे ठरवा. नाहीतर मग काय होतं, 2 वर्ष फुकट जातात. येरे माझ्या मागल्या. मित्रमैत्रिणींचं ऐकू नका. हृदयावर हात ठेवा आणि म्हणायचं ऑल इज वेल. रॅन्चोचं वाक्य, ऑल इज वेल, ऑल नाही, ऑल इज वेल. आणि ऍडमिशन घ्यायचं आणि पुढे तुमचं करिअर करा. सगळ्यांना बेस्ट लक. थँक्यू.